प्रोजेक्ट शुरू करू शकतो. हा प्रोजेक्ट हा सुरू कर. हॅलो. हा प्रोजेक्ट सुरू कर. हो हो. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेच्या या 82व्या पुष्पासाठी आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. दर महिन्याच्या 20 तारखेला आपण ही व्याख्यानमाला आयोजित करीत असतो. कोविडच्या काळामध्ये खंड पडू न देता आपण ऑनलाईन झूम ॲपच्या माध्यमाने करत आहोत. व्याख्यानमालेत या व्याख्यानाची प्रास्ताविक करण्याची विनंती मी श्री अमित जोजरे यांना करते. धन्यवाद प्राजक्ता. नमस्कार, मी अमित जोजरे आपल्या सर्वांचे व्याख्यानमालेच्या या 82व्या पुष्पामध्ये स्वागत करतो. व्हर्च्युअल हॉल त्यामुळे अनेक शहराच्या बाहेरील अनेक साथी आपल्याला जोडले गेलेले आहेत. सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या व्याख्यानमालेचं जे सुरुवात झाली जानेवारी 2000 कारणास्तव ऑगस्ट 2013 मध्ये 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी यामध्ये हत्या करण्यात. अमित दादा आवाज येत नाही. सॉरी इंटरप्ट होतोय. तुमचा आवाज क्लिअर येत नाही. दादा आवाज क्लिअर येत नाहीये. व्हिडिओ प्लीज ऑफ ठेवतो का तुझा? आवाज येतोय? हो येतो. ओके. इंटरनेटच्या पुऱ्या सोयीमुळे तर जसं मी म्हणत होतो की 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर दाभोळकरांची पुण्यामध्ये हत्या करण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये विवेकी लोकांनी एकत्र येऊन निषेध त्याचा व्यक्त केला. परंतु फक्त त्यातून निषेध व्यक्त न करता त्यांच्या नावाने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. जानेवारी 2014 पासून सुरू झालेली ही व्याख्यानमाला आजपर्यंत अखंडितपणे सुरू आहे. आजचं हे 82वं पुष्प यामध्ये गुंफलं जात आहे आणि डॉक्टरांचे विचार पुढे घेऊन जाणं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. दर महिन्याला ही व्याख्यानं नाशिकमध्ये एखाद्या सभागृहात होत असत, परंतु सध्या कोरोनाची साथ आल्यामुळे सभागृहात व्याख्यान घेणे अडचणीचे झाले आणि आज सर्वजण या झूमच्या व्हर्च्युअल एका सभागृहामध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत. तसेच हे व्याख्यान फेसबुकवरती लाईव्ह सुरू आहे. आपल्या फॉलो करावे जेणेकरून इथून पुढचे व्याख्यान आपल्याला ऐकता येतील.
हॅलो प्राजक्ता. धन्यवाद सर. या व्याख्यानमालेत वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहे. दर महिन्याच्या 20 तारखेला एक संघटना या व्याख्यानमालेत केला आहे. या संघटनेचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे नाशिक शहर अध्यक्ष कॉम्रेड तल्हा शेख यांना आमंत्रित करते. धन्यवाद प्राजक्ता. AISF ची ओळख करून देतो मी थोड्यात. माझं नाव तल्हा शेख. मी AISF चा नाशिक शहर अध्यक्ष असून आता AISF ची माहिती सांगणार आहे. AISF म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ही भारताची राष्ट्रीय स्तरावरील पहिली विद्यार्थी संघटना असून शहीद कॉम्रेड भगतसिंग यांच्या फाशीनंतर त्यांच्या सहकार्यांनी मिळून ब्रिटिश साम्राज्यवाद्यांविरुद्ध विद्यार्थ्यांना संघटित करण्यासाठी AISF ची स्थापना केली होती. AISF ची स्थापना 12 ऑगस्ट 1936 रोजी लखनौच्या गंगाप्रसाद मेमोरियल हॉल मध्ये पहिला अधिवेशन घेऊन झाली होती. AISF च्या फाउंडेशन कॉन्फरन्सचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू आणि अध्यक्षपद हे मोहम्मद अली जिन्ना यांनी भूषवले होते. स्वातंत्र्याच्या आधी AISF चा मोटो म्हणजेच उद्देश फ्रीडम, पीस आणि प्रोग्रेस म्हणजेच आझादी, शांती आणि विकास असा होता. हाच आझादीचा उद्देश प्राप्त करण्यासाठी AISF च्या अनेक सदस्यांनी भगतसिंगांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले आणि शहीद झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर AISF ने आपल्या मोटो मधून फ्रीडम चा उल्लेख वगळून पीस, प्रोग्रेस आणि सायंटिफिक सोशलिझम असा केला होता आणि तसेच स्टडी आणि स्ट्रगल म्हणजेच पढाई आणि लढाई असा केला होता. स्वातंत्र्यानंतर AISF सतत विद्यार्थी प्रश्नांवर आणि या देशातल्या फॅसिस्ट ताकदांच्या विरुद्ध लढत आलेला आहे. KG to PG फ्री एज्युकेशन असेल, KG to PG फ्री एज्युकेशन बनेगाद्वारे रोजगार हमी असेल किंवा शिक्षणावरचा सरकारी खर्च वाढवण्याकरिता असे मोठे शैक्षणिक प्रश्न असो किंवा सध्याचा न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, ऑनलाईन एक्झामचे जे काही एरर इश्यू येतात मुलांना, या सगळ्या प्रश्नांना, विद्यार्थी प्रश्नांना आणि अडचणींकरिता सत्तेला प्रश्न विचारत आलेला आहे AISF. तसेच सत्तेशी लढत आलेला आहे. सत्ता कोणीची असो, विद्यार्थ्यां आणि युवकांचा प्रश्न घेऊन AISF सतत लढत आलेला आहे आणि पुढे आम्ही विद्यार्थी प्रश्न गंभीरतेने घेत लढाई पढाई साथ साथ आणि मजदूर हो या किसान की हो संतान, सबको शिक्षा एक समान, हिंदू हो या मुसलमान, सबको बराबर का आत्मसम्मान, मजदूर को मजदूरी और किसान को उसकी फसल का दाम या उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून देशातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना समाजवादाचे धडे देत पुढे जाण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून काम करत जाणार आहे. धन्यवाद. धन्यवाद कॉम्रेड. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा परिचय थोडक्यात समजून दिला. धन्यवाद. आजच्या आपल्या वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन नाशिक जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अविनाश धोंडे. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय? सर्वांना श्रोतांचे स्वागत करतो. अगोदर मी अविनाश धोंडे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे. सध्या नाशिकमध्ये विविध शिक्षणावर जे काही प्रश्न असतात त्या संदर्भात आम्ही काय काम करतो याबद्दल तल्हाने चांगली माहिती दिली. आजचे जे वक्ते आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कुठल्याही व्यक्तीच्या वक्तृत्वाला तेव्हाच महत्त्व प्राप्त होतं जेव्हा ते त्यांच्या कार्यातून आलेल्या शब्दांचे प्रतिबिंब असते. आजचे आपले वक्तेही तसेच आहेत. त्यांनी
आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीतून केली व ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी युवा राज्य सचिव म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी अनेकसे काम पाहिले. पुढे त्यांनी वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटिक युथ या जागतिक विद्यार्थी संघटनेचे ते माजी उपाध्यक्ष होते. या दरम्यान त्यांनी 22 देशांना भेटी देऊन तेथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. तसेच ते स्वतः एक शिक्षकही आहे व पॉलिटिकल सायन्स या विषयाचे विद्यार्थी असून शिवाजी विद्यापीठामध्ये PhD करत आहे सध्या. तसेच महाराष्ट्र राज्य दारूबंदी समिती ते राज्य समन्वयक असून महाराष्ट्रातील 41 पेक्षा जास्त गावांना त्यांनी दारूमुक्त केले. सध्या ऑल इंडिया युथ फेडरेशनचे वर्किंग काउन्सिल मेंबर आहेत व त्याचे लीडर म्हणून ते कार्यरत आहे. आता मी जास्त आपल्या माझा आणि सरांचा वेळ दौडू न देता आपल्या सर्वांना मी सरांना विषयाकडे जाण्याची विनंती करतो व जो आजचा आपला विषय आहे नव उदारमतवाद व कामगार कायद्यावरील सुनियोजित हल्ले या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे असे मी कॉम्रेड गिरीश फोंडे यांना विनंती करतो. कॉम्रेड गिरीश फोंडे. प्राजक्ता. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, कॉम्रेड हा आवाज आवाज येतोय. आवाज हा नमस्कार. आजच्या या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमाला खऱ्या अर्थाने विवेकाचा जागर जो समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांच्यावरती असेल, समाजातल्या ज्या काही सामान्य लोकांना जे काही महत्त्वाचे विषय भेडसावणारे आहेत त्या विषयांच्यावर डॉक्टर दाभोळकरांच्या खुणानंतर सातत्याने चिकाटीने लोकांच्यामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचा जो हा काही उपक्रम सुरू आहे आणि नाशिकमधल्या सर्व पुरोगामी संघटना त्याच्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ही अग्रभागी असणारी संघटना आहे. या व्याख्यानामध्ये मला माझे विचार मांडण्याची जी काही संधी दिली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. जे काही इथं जॉईन झालेले आहेत झूमवरती किंवा फेसबुकवरती या सर्वांचे मी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आपण आज काही व्याख्यान वगैरे त्या अर्थाने आपण करणार नाही आहोत, कारण शेवटी आयोजकांनी मला सांगितलं होतं की शेवटी आपण प्रश्नोत्तरे देखील करणार आहोत. तर नव उदारमतवाद व कामगार कायद्यावर सुनियोजित हल्ले कदाचित असाही विषय घेता आला असता की कामगार कायद्यांच्यावरती सुनियोजित हल्ले. पण समजून घ्यायला हवं की हे कशातून येतं आहे. जी काही अर्थव्यवस्था असेल, जी काही राजकीय व्यवस्था या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये ज्याने शोषण वाढवलेलं आहे ती कोणती व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेतून मग कशा रीतीने कामगारांच्यावरती असतील, शेतकऱ्यांच्यावरती असतील, महिलांच्यावरती आहे, आदिवासींच्यावरती आहे, हे हल्ले कसे वाढलेले आहेत याचा सूत्रबद्धरित्या दोघांच्या दोन जे नवउदारमतवाद किंवा कामगार कायद्यांचा मुद्दा आहे या गोष्टींचा समन्वय साधून अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून मी संयोजकांना देखील चर्चा करताना सांगितलं की नवउदारमतवाद हा जो भाग आहे हा त्याच्यामध्ये आपण हॅलो हां तर नवउदारमतवाद हा जो भाग आहे हा त्याच्यामध्ये समाविष्ट करायला हवा. मित्र हो, आपल्या सर्वांना माहिती आहे ही 2020 सुरू आहे आणि ज्या अर्थी आपण हे ऑनलाईन व्याख्यान घेतले आहे त्या अर्थी आपण कोरोना संकट काळामध्ये कोणतेही फिजिकली कार्यक्रम करू शकत नाही आहे. सरकार जे आहे सरकारनं मात्र स्वतःला रिकामं ठेवलेलं आहे आणि आपल्याला साधारणपणे लॉकडाऊन असतील किंवा सर्व मर्यादा ज्या आहेत, चळवळीच्या प्रबोधनाचे कार्यक्रम घेता कामा नयेत, चळवळी करता कामा नयेत, अशा पद्धतीनं हे आखणी सरकारने केले. आणि केवळ इथंच नव्हे तर जगभर या पद्धतीचं कोरोना काळामधले जे शोषण आहे व्यवस्थेचं
हे दुप्पट तिप्पट नाही तर 10 पटीनं वाढलेलं आहे. हे आपल्याला ज्या तथाकथित भांडवली व्यवस्थेच्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्याच वेगळ्या आकडेवारी सर्वेवरून आपल्याला दिसून येतं. आज आपण 2020मध्ये या गोष्टींची चर्चा करतोय, कोरोना संकट काळामध्ये चर्चा करतोय. हे करत असताना आपल्याला सर्वत्र काही अंधार आहे असं नाही आहे. हे खरं आहे की भारतातला जो काही सरकारी पक्ष आहे हा 380च्या वरती संसदेमध्ये मेजॉरिटी घेऊन मोठ्या प्रमाणावर हल्ले जनतेवरती करतोय. पण काही चांगल्या गोष्टी देखील घडत आहेत. जसं भारतामध्ये उजव्या शक्ती आहे तसंच इतर देखील ब्राझील असेल किंवा बोलिव्हिया असेल किंवा व्हेनेझुएला असेल, इक्वेडोर असेल, कोलंबिया आहे, या सर्व देशांमध्ये ह्या उजव्या शक्ती कार्यरत आहेत. नाही, खुद्द अमेरिकेमध्ये उजवी शक्ती गेले 5 वर्ष ती कार्यरत आहे सरकारमध्ये. तर या सगळ्यांमध्ये काल एक अत्यंत चांगला निकाल आलेला आहे, तो म्हणजे बोलिव्हिया देशाचा. तर तिथल्या देशातल्या आदिवासी असतील, सर्वसामान्य असतील, त्यांचे जे पूर्वीचे अध्यक्ष आहेत त्यांना हे जनतेला माहिती होतं की त्यांना बाहेर घालवलेलं आहे. ते स्वतः निवडणूकही त्यांनी प्रचारात पण नाही आहेत. इवा मोराल्स जे होते ते नसताना देखील जनतेनं ती निवडणूक हातामध्ये घेतली. आणि ज्याला आपण म्हणतो की हे सर्व त्या अर्थाने की हे समाजवादाचे पाठराखण करणारे पक्ष आहेत किंवा पुरोगामी पक्ष आहेत. इवा मोरल्स समर्थित जे आहेत, MS पार्टी जी आहे ती. तर हे जनतेच्या पाठिंब्याने जनतेनं निवडणूक लढवून ते निवडून आलेले आहे. मला असं वाटतं अर्जेंटिनामध्ये परवा दिवशी निघालेला जो कामगारांचा प्रचंड मोर्चा असेल, बेलारूसमध्ये सुरू असलेलं आंदोलन आहे, थायलंडमध्ये लोकशाहीसाठी झगडणारी तरुण मुलं आहेत, ही सर्व जे लोक जगभर आपल्याला हा जो काही पॅटर्न दिसतो संघर्षाचा, हा एकीकडे नवउदारमतवादाचं शोषण देखील आहे आणि दुसरीकडे संघर्ष देखील आहे. इक्वेडोरमध्ये कालच एक मोठा मोर्चा जो झाला त्याच्यामध्ये 1 वर्ष पूर्ती झाली आंदोलन. काय मागच्या वेळी आंदोलन कशासाठी झालं होतं म्हणजे ते सांगून मग आपल्या विषयाकडे येऊया. रेल्वेचं तिकिटाचा जो दर आहे तो दर वाढवला म्हणून विद्यार्थ्यांना रेल्वेतून प्रवास करायला लागायचा. तर विद्यार्थ्यांनी ते आंदोलन सुरुवात केलं नवउदारमतवादी धोरणांच्या विरोधात चिली देशामध्ये. आणि हे आंदोलन पूर्ण देशभर पेटलं. अत्यंत आक्रमक आणि मिलिटंटली हे आंदोलन चाललं. त्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मला असं वाटतं भारतामध्ये देखील वेगवेगळ्या प्रमाणामध्ये जे काही आपल्याला आंदोलन झालेली दिसतात, ही थोडीशी सुटी झालेली असली जनतेला वेगवेगळ्या विभागाची, तर देखील भारतातल्या जनतेनं देखील आपल्या पूर्ण क्षमतेनं याला विरोध या नवउदारमतवादी धोरणानं आपल्याला केलेला दिसतो. एक हा जो नवउदारमतवादाचा उदय आहे आणि हे सरकारी जे पक्ष आहेत शोषण करणारे, हे इतके स्ट्रॉंग का बनले आहेत, हे इतके महाकाय असे शक्तिशाली का बनलेले आहेत, ब्राझीलमध्ये असेल, अमेरिकेत असेल, भारतात असेल, तर आपल्याला दिसतं यांनी उजव्या विचारांना हाताशी घेतलं. आणि यांचं जगभर तुम्हाला एकीकडे नवउदारमतवाद आणि दुसरीकडे आपल्याला तिथले जे काही उजवे आणि एक्स्ट्रीम नॅशनलिस्ट विचारधारा आहे, या दोघांनी आपले अलायन्स करून, आघाडी करून एक मोठी अशी शक्तिशाली अशा पद्धती व्यवस्था तयार केली आणि त्याच्या अर्थाने शोषण केलं जात आहे. आणि त्या व्यवस्थेमध्ये जो काही विरोधाचा आवाज असेल त्या विरोधाच्या आवाजाला ते कसे देशद्रोही आहेत हे आपण भारतात पाहतो. तर त्या सर्व देशांमध्ये अशा रीतीने सांगितलं जातं. तर आपण हा जो एक विषय घेतला नवउदारमतवाद, जेव्हा काही इथं कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न लोकांच्यामध्ये चर्चेले जातात, त्याच्यावर लोक आवाज उठवतात, तेव्हा त्यांना एक अँटी नॅशनल अशा पद्धतीनं त्यांचं नामकरण करून त्यांना एकूण चर्चेतून बाजूला काढायचं षडयंत्र रचलं जातं, हे आपल्याला दिसतं. भारतामध्ये एक कादंबरीकार आहेत पंकज मिश्रा नावचे. त्यांनी या निओ लिबरलिझमला त्यांनी नाव कसं दिलेलं आहे की मोदींचा जो आता जे सुरळ धोरणं ती काय आहेत, तर नवउदारमतवाद व सावरकर यांचं ते एक मिश्रण आहे असं ते पंकज मिश्रा म्हणतात. मग हा नवउदारमतवाद आत्ताच आलाय का 2000 तो काही जगभर आत्ताच या 17 वर्षामध्येच वाढलाय का? तसं नाही आहे. ह्याचं शोषण जे आहे हे एकदम वाढलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. जास्त ते तिप्पटीने वाढलेलं आहे. पण साधारणपणे उदारमतवाद जो होता त्याला प्रत्येक वर्जनला विरोध करत करत मग नंतर नवउदारमतवादाचा उदय झालेला आपल्याला दिसतो. फेडरिक ऑगस्ट वोन हायेक नावचा एक अर्थतज्ञ होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये द रोड टू सर्फडम
अशा नावाचं त्यांनी पुस्तक एक प्रकाशित केलं आणि त्याच्यातून त्यानं ह्या उदारमतवादाची जे काही क्लासिकल लिबरलिझम जो आहे, हा सनातन पद्धतीचा उदारमतवाद, याची मांडणी वगैरे पुनर्जीवन केलेलं आपल्याला दिसतं. मग ह्या उदारमतवादामध्ये काय अपेक्षित होतं त्यांना, तर राजसंस्थेने आपली जी काही समाजातली भूमिका आहे स्टेटनं, ती कमी करावी अशी त्यांची त्या याच्यातून उदारमतवादाच्या क्लासिकल लिबरलिझममधून अपेक्षा होती. हे सगळं आपल्याला साधारणपणे चाललेलं दिसतं दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये. पण त्याच्यानंतर जी जगभर चर्चा होते ती जॉन केन्सियन थेरीची होते. त्याने मॉडर्न लिबरलिझम म्हणजे आधुनिक उदारमतवाद जो आहे तो लोकांसमोर मांडला आणि त्याने पुन्हा जो क्लासिकल लिबरलिझम जो आहे, तो सनातनी अशा पद्धतीचा उदारमतवाद आहे, त्याला आव्हानच दिलं आणि त्यानं सांगितलं की नाही आहे, शासनाची भूमिका जी आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं पाहिजे, मोठी बजावली पाहिजे आणि त्याचं समर्थन केलं. म्हणजे मग हा केन्सियन जी थेरी होती किंवा हा मॉडर्न लिबरलिझम जो आहे तो साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून 1945 ते 1970 पर्यंत जगभर असा हा प्रभावी राहिला. आणि आपल्याला दिसतं की मग त्याला म्हटलं जातं की नियंत्रित भांडवलशाहीचा कंट्रोल कॅपिटलिझम, इट वॉज अ गोल्डन एज ऑफ कंट्रोल कॅपिटलिझम. म्हणजे नियंत्रित भांडवलशाहीचं ते एक सुवर्ण युग होतं. नंतर 1970च्या काळामध्ये, खास करून उत्तरार्धामध्ये 70च्या आणि 80च्या पूर्वार्धामध्ये आपल्याला याच्यामध्ये अमेरिकेमध्ये रोनाल्ड रिगन यांचं सरकार आलेलं दिसेल आणि इंग्लंडमध्ये जे काही थोडे लेबर पार्टीच्या माध्यमातून थोडे काही सोशलिस्ट कॅरेक्टर, सोशलिस्ट पॉलिसीज होत्या, त्याला विरोध म्हणून मार्गारेट थॅचर यांचा उदय झाला. आणि मार्गारेट थॅचर आणि रोनाल्ड रिगन या दोघांनी मिळून मग काय केलं की आपल्या देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर नवसाम्राज्यवाद बरोबर आपला हा न्यू इम्परियलिझम जो आहे तो पसरवायला सुरुवात केलेली दिसते. म्हणजे हा नवउदारमतवाद 80च्या दशकामध्ये या दोघांनी जबरदस्त रेटरा आणि पूर्णपणे अर्थातच त्याची बदनामी वगैरे आपल्याला सोशलिस्ट कॅरेक्टर जे होतं, समाजवादी धोरणं जी होती जनतेसाठीची, इव्हन वेलफेअर स्टेटची जी होती, ती सगळ्या त्याच्यावरती टीका आपल्याला त्यांनी केलेली दिसते. मग हा नवउदारमतवाद जो आहे, हा नवउदारमतवाद म्हणजे काय, म्हणजे आपल्याला हे समजून घेऊन कामगार कायद्याकडे येता येईल. नवउदारमतवाद म्हणजे काय, तर मुक्त बाजारात सरकारचा हस्तक्षेप अजिबात नको, खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये, अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण अजिबात असता कामा नये आणि राज्यसंस्थेची जी काही एकूण समाजातली व्यापकता आहे, अर्थव्यवस्थेतली व्यापकता आहे, ती कमी करणं म्हणजे नवउदारमतवाद आहे. आता या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतं की याचं एक टूल म्हणून, एक हत्यार म्हणून आपल्याला हे जे काही नॅशनल बुर्जुआजी असतील किंवा इंटरनॅशनल बुर्जुआजी आहेत, देशातले भांडवलदार, आंतरराष्ट्रीय भांडवलदार, यांना मदत पोहोचवण्यासाठी काय केलं जातं, अर्थातच जो समाजातला एकूण उत्पन्नाचा जो हिस्सा असेल, वाटा असेल, तो वाटा या लोकांच्याकडे कसा केंद्रित होईल, श्रीमंतांच्याकडे, या दृष्टीने धोरणं आखली जातात. आणि म्हणून काय केलेलं आहे की नरेंद्र मोदींनी, जसं भारतामध्ये 2014 साली नरेंद्र मोदी निवडून आले, तर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मॅनेज अशा पद्धतीची निवडणूक, अध्यक्षीय जशी अमेरिकेत निवडणूक होते तशी अध्यक्षीय निवडणूक पद्धतीची लढली गेली. एक पॅटर्न भारतामध्ये इतिहासामध्ये पहिलाच पाहायला मिळाला. म्हणजे अर्थातच धीरूभाई अंबानीची जी मुलं आहेत, आता अनिल अंबानी आहेत, मुकेश अंबानी आहेत किंवा हे सगळे टाटा बिर्ला आहेत, यांनी मोठा पैसा जो आहे तो नरेंद्र मोदींच्या निवडणुकीमागे लावला होता. तो आकडा अनेक संस्था सांगतात की तो 40,000 कोटींचा होता. आणि मग नरेंद्र मोदींनी एवढे जर पैसे त्यांच्याकडून घेतलेले आहेत, एवढं जर सगळं त्यांच्यावर अलायन्स केलेलं आहे, तर अर्थातच त्यांना त्यांचे जे काही उद्योग वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, कामगार कायदे जे आहेत, कामगारांच्याकडे उत्पन्न कोणत्याही प्रमाणात समाजातलं एकूण जे उत्पन्न होतं आहे त्याच्यातलं कामगारांच्याकडे, सर्वसामान्य लोकांच्याकडे हिस्सा जाता कामा नये आणि त्याचं केंद्रीकरण कसे श्रीमंतांच्याकडे होईल या दृष्टीने त्यांनी पाहिलं. आणि म्हणूनच कामगार कायदे जे आहेत, तर कामगार कायद्यावरती हल्ले सुरू झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे काही याच्या अगोदरच्या सरकारांनी कामगार कायदे काही खूप चांगले चालले होते असं अजिबात नाही आहे. देशातल्या सगळ्या ज्या काही कामगार संघटना, 60पेक्षा जादा ज्या मुख्य कामगार संघटना आहेत राष्ट्रीय स्तरावरच्या, त्यांनी अलायन्स करून या अगोदरच्या सरकारच्या विरोधात देखील आंदोलन केलेली आहेत. पण या सरकारबद्दल आपण जास्त का प्रश्न उपस्थित करतोय, कारण हे सरकार जे आहे ना, ते बढाया मारणारं सरकार आहे.
ते जे आहेत ना ते पुढे जाऊन वेगळे क्लेम करत असतात. तर ते न उदारमतवाद मध्ये त्यांना अशा पॉलिसी आखायला लागणार आहेत. जसं उदाहरण एक छोटंसं घेऊया कामगार कायद्यांच्या बदलं. देशातली जी काही कामगार कष्टकऱ्यांची चळवळ आहे ही किमान समान वेतनासाठी संघर्ष करते आहे. अर्थात तो काय काँग्रेसच्या काळामध्ये किंवा याच्या अगोदरची सरकार आली त्याच्यामुळे झाला असं नाही आहे. याच्यामध्ये कामगार किमान समान वेतनामध्ये काही राज्यानं ठरवायचं असतं आणि केंद्र सरकारने एक युनिलॅटरल पॉलिसी जरी ठरवली सर्वसाधारण देशभरामध्ये आणि त्यामुळे मग राज्य सरकारांच्यावरती पण दबाव पडतो. तर किमान समान वेतन जे आहे हे किमान समान वेतन 7वा वेतन आयोग जो आता नेमलेला होता त्या 7व्या वेतन आयोगामध्ये शिफारसी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की 18,000 किमान वेतन मिळालं पाहिजे. आणि मोदी सरकार आता श्रम मंत्री जे आहेत ते संतोष गंगवार जे आहेत यांनी एक कमिटी नेमल्याचा एक फार्स केला. आणि या कमिटीमध्ये यांनी काय केलं तुम्ही पाहू शकता. तर पूर्वी 176 रुपये पर दिवसा दर दिवसामागे जे 176 रुपये वेतन होतं मजुरी होती त्याच्यामध्ये 2 रुपये वाढवलेले आहेत त्यांनी. आणि 2 रुपये वाढवून काय केले आहेत 178 रुपये केलेले आहेत. आणि मोदींनी याच्यावरती भाषण ठोकलं की कसं कामगारांचं हे 2 रुपये वाढवल्यामुळं भलं होणार आहे. तर मला सांगा की देशातल्या कामगार चळवळी ज्या आहेत यांनी एकत्र येऊन एक ड्राफ्ट तयार केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की किमान समान वेतन जे आहे ते 21,000 रुपये कोणत्याही भारतीयाला किमान मिळालं पाहिजे. सुप्रीम कोर्टाकडे पण याच्या संदर्भातली जेव्हा केस गेली तेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं कारण किमान समान वेतन ठरवत असताना त्याच्यामध्ये एका व्यक्तीला लागणारी एका दिवसाची जी काही कॅलरी आहे म्हणजे त्याला तो जो काही अन्न ग्रहण करणार आहे कॅलरी ग्रहण करणार आहे ती कॅलरी असेल त्याच्या पत्नीला लागणारी म्हणजे दोघांची घरातली ती असेल तर ह्या बाकीच्या आरोग्य सुविधा ह्या सगळ्या घेतल्या गेल्या होत्या. पण सुप्रीम कोर्टनं सांगितले की याच्यामध्ये शिक्षण तुम्ही या निकषांमध्ये घेतलेलं नाही आहे तर शिक्षणाचा देखील समावेश करा. आता सुप्रीम कोर्टनं सांगितलं असेल किंवा आणखी काही केलं या कोणत्याही गोष्टीची चर्चा मोदी सरकारला अजिबात करायची नाही आहे. म्हणजे आपल्याला असं दिसतं की अगदी कोणत्याही उद्योगामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या उद्योगांमध्ये 7-8 हजार हा देखील पगार जादा समजला जातो. तर 4,000, 5,000, 6,000 असे देखील पगार या देशातल्या लोकांना मिळतात. आणि या सगळ्यांमध्ये त्यानं हा जो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आहे किंवा युनायटेड नेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं किमान माणूस म्हणून जगण्यासाठी इंटरनॅशनल स्टँडर्ड जे आहेत की किमान त्याला कॅलरीज एवढ्या मिळाल्या पाहिजेत तर तेवढ्या देखील अर्थातच या सगळ्या उत्पन्नामध्ये तो घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे मिनिमम वेजेस जो आहे हा एक फंडामेंटल कायदा आहे किंवा तो त्याचा कायदा होऊन पुन्हा त्याची अंमलबजावणी नीटशी व्हायला पाहिजे. याच्याकडे सरकारने अगोदरचे दुर्लक्ष करून या सरकारचा तर काही मुद्दाच नाही. आणि हे कामगार कायद्यांच्यावरती हल्ले याचं काय दिसतं आपल्याला जसं कुठेतरी खड्डा पडलेला आहे. मग खड्डा एका ठिकाणी पडला मग भर कुठे गेली तो खड्डा खणलेला त्याची भर कुठे गेली. निश्चितपणे आपल्याला दिसतं मागच्या काही वर्षांमध्ये जे फोर्ब्सनं आकडेवारी जाहीर केलेली आहे या देशातल्या 1% लोकांच्याकडं या देशातली 73% संपत्ती जमा झालेली आहे. म्हणजे सेंट्रलायझेशन ऑफ वेल्थ जे आहे या देशातलं झालं दिसतं. तेच जगामध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं झालेलं दिसून येईल. मुख्य मुद्दा आहे की केवळ हे मिनिमम वेजेस बद्दल बोललो पण अनेक ज्याला ते स्वतः तथाकथित म्हणतात रिफॉर्म म्हणतात. म्हणजे रिफॉर्म हा खऱ्या अर्थाने चुकीचा शब्द आहे. त्याला सुधारणा म्हणतात. ते कामगार कायद्यामध्ये सुधारणा खऱ्या अर्थाने ते काय आहेत की ज्या कामगार कायद्यातील सुधारणा नव्हेत तर ते कामगार कायदे जे अगदी 19व्या शतकापासून किंवा भारतामध्ये जी नारायण मेघाजी लोखंडे यांनी जी पहिली कामगार संघटना मिल हँड असोसिएशन जी मुंबईत स्थापन केली होती तेव्हापासून रविवारचा सुट्टीचा दिवस करण्यासाठी अनेक वर्ष भांडावं लागलंय रक्त सांडावं लागलेलं आहे. अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये मोठा मोर्चा निघाला. अनेक कामगार नेत्यांना तेव्हा फासावरती लटकवण्यात आलं होतं आणि तेव्हा त्याच्या कॉम्रेड तुमचा आवाज म्यूट झालाय. कॉम्रेड तुमचा आवाज म्यूट झालाय. हॉस्ट कोण करते त्यांच्यामुळे झाला का? हॅलो
हॅलो. हा कॉम्रेड, आवाज येतोय? हां, ठीक आहे. येतोय तर आवाज. हे तर केंद्र सरकारने दिसतं तर बीजेपी सरकार केंद्रामध्ये सत्तेत आहे. पण या कोरोनाच्या काळामध्ये या कोरोना संकटाचा एक फायदा घेत यांनी काय केलं, उत्तर प्रदेश सारख्या सरकारमध्ये किंवा त्या राज्यामध्ये असेल किंवा कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये जिथं जिथं बीजेपीचं सरकार आहे त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये जो हा जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट जो आहे 1947चा, तोच त्यांनी काय केलं 3 वर्षासाठी रद्द केलेला आहे म्हणून सांगितलं. म्हणजे कामगारांना कुठले कायदेच लागू नाही आहेत. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊनच्या काळातला पगार मिळावा अशा दृष्टीनं मागणी कामगारांच्याकडून झाली होती. पण सरकारने काहीतरी खेळी करून सुप्रीम कोर्टामध्ये एक कच्च्या पद्धतीने किंवा थोडंसं आतल्या अंगाने प्रवेश मिळेल अशा अंगाने काय केलं, त्यांनी कच्चं एक ॲफिडेव्हिट वगैरे दिलं, जेणेकरून सुप्रीम कोर्टातून त्यांनी मान्य करून घेतलं कंपनी मालकांच्या बाजूने की या लॉकडाऊनच्या काळामधला जो काही पगार आहे हा पगार कामगारांना मिळता कामा नये, या दृष्टीने त्यांनी आखणी केलेली आपल्याला दिसते. आता तेवढं कमी होतं की काय लॉकडाऊनच्या काळातलं मागील साधारणपणे 1-1.5 महिन्यापूर्वी आपल्या सर्वांना, आपण देशभरातले सगळे नागरिकांनी ते टेलिव्हिजनवरती पाहिलं आहे, सोशल मीडियावरती पाहिलेलं आहे, कशा रीतीने या सरकारने कोणतीही चर्चा न करता विरोधी पक्ष जे आहेत ह्या विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरं न देता कामगार सुधारणा कायदे म्हणून त्यांनी पास केलेलं आपल्याला दिसतं. हे खऱ्या अर्थाने कामगार सुधारणा कायदे होते का? अजिबात नाही आहे. कामगार सुधारणा हे त्याच्यातून कसले करणार होते? उलट तो कामगार कायद्यांना मागं घेऊन जाणारे अशा पद्धतीचे कायदे होते. याच्यामध्ये एक जो कायदा यांनी संसदेत वगैरे मांडला होता, अर्थात त्यावेळी वेगवेगळ्या पक्षाच्या जे विरोधी पक्ष आहेत त्या वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी प्रश्न विचारले की जे प्रवासी स्थलांतरित कामगार जे होते, जे रेल्वेतून किंवा चालत आपल्या गावाकडे जात होते, त्यांची गैरसोयच या सरकारने केलेली होती, तर त्यांची आकडेवारी किती आहे सांगा. सरकारने सांगितलं की आमच्याकडे आकडेवारी नाही आहे. अर्थात जसं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बद्दल यांनी अगोदर केलं की जे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस जे आहे त्याचे आकडे जे बाहेर होतात किंवा क्राईम ब्युरोकडून आकडे जे जाहीर होतात त्या आकड्यांच्यावरच बंदी घातली, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आकडेच मिळत नाही आहेत. तसं यांनी इथं केलं आहे की संसदेमध्ये ऑन द फ्लोअर यांनी सांगितलं की आमच्याकडे किती मजुरांनी स्थलांतर केलं याचे आकडे नाही आहेत. मग दुसरा प्रश्न तयार झाला की काही जे हजारांच्या घरांमध्ये जे कामगार आहेत रेल्वेमध्ये किंवा प्रवास करत असताना, महिला असतील, मजूर आहेत, हे यांचे मृत्यू झालेले आहेत, ती आकडेवारी संसदेने मागितली, ती देखील या सरकारने दिलेली नाही आहे. आता हे एवढं कमी की काय म्हणून हे काय करून यांनी काय केलं की कामगार कायद्यांमध्ये जे एक भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पूर्ण कामगार चळवळीवरती हल्ला करणारा, मागे घेऊन जाणारा असे कायदे वगैरे त्यांनी केले. याच्यामध्ये त्यांनी तो कोणता केला की सर्वप्रथम इंडस्ट्रियल रिलेशन कोड, अशा म्हणजे कंपनीमध्ये त्याच्यामध्ये काय सांगितलं, इंडस्ट्रियल रिलेशन कोड पास केलेला आहे. याच्यामध्ये काय आहे, या अगोदर जे ह्यांचं बीजेपीचं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं त्या काळामध्ये ह्याच्यावरती याच मुद्द्यांच्यावर हल्ला करून झालेला होता किंवा याच्यावरती अत्यंत प्रतिगामी पाऊल घेऊन झालं होतं. आत्ता याच्यामध्ये असं दिसतं आपल्याला की कायद्यानुसार, आता केलेल्या कायद्यानुसार किंवा विधेयक पास जे केलं त्याच्यामध्ये यांनी कंपनी कामगारांना कंपनी मालकाला सूट दिलेली आहे की कंपनीतील कामगार म्हणजे जिथं 300 पेक्षा कमी कामगार असेल तिथे त्यांना सरकारची परवानगी घ्यायची गरज नाही. हायर अँड फायर पॉलिसी अंतर्गत ते कधीही त्यांना काढू शकतात. म्हणजे एवढी मोठी सूट दिलेली आहे. आता गेले कित्येक वर्ष पब्लिक डिस्कोर्स जो आहे त्याच्यामध्ये खूप चर्चा रंगलेली आहे. कोणती चर्चा रंगलेली आहे? आणि साधारणपणे सर्वसामान्य जे काही आपल्या कानावरती अर्थशास्त्रातले काही थोडे चर्चा पडतात त्याच्या अंतर्गत आपल्याला काय सांगितलं जातं की बाहेरचे जे काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या ज्या आहेत मोठ्या ह्या कंपन्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही आहेत. इन्व्हेस्टमेंट काय करत नाही आहेत तर भारतातले कामगार कायदे स्ट्रॉंग आहेत म्हणे आणि ते जाचक आहेत गुंतवणुकीच्या दृष्टीने आणि कंपनी मालकांना. पण आपल्या देशातले एक मोठे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत डॉक्टर प्रभात पटनाईक, तर त्या प्रभात पटनाईकांनी पूर्ण आव्हान देऊन सांगितलं की भारतातलं जे काही श्रम दर जो आहे, श्रमिकांचा जो दर आहे, वेजेस जे आहेत हे चीनपेक्षा पण कमी आहेत. म्हणजे मग जर गुंतवणूक जर थांबते तर गुंतवणूक चीनमध्ये कशी काय जाते? चीनमध्ये तर जादा श्रम दर आहे भारतापेक्षा.
मग भारतामध्ये कमी श्रम दर आहे तर भारतामध्ये गुंतवणूक यायला पाहिजे होती, तर ती आलेली दिसत नाहीये. म्हणजे गुंतवणूक काहीतरी श्रमिकांच्या कायद्यांच्यामुळे थांबली असं अजिबात नाही आहे. तर तो देखील जो हायपोथेसिस आहे एक प्रकारचा नॅरेटिव्ह जो आहे तो खोडून काढला दिसतो. म्हणजे हे जे इंडस्ट्रियल रिलेशन कोड त्यांनी जे संसदेत पास केलेलं आहे तर त्याच्यामध्ये 300 कामगारांना काढून टाकण्याची मुभा दिलेली आहे. दुसरं काय केलेलं आहे की पूर्वी जर संपावरती जायचं असेल कोणत्याही कामगार संघटनेला फॅक्टरीमधले असेल तर त्यांना केवळ 6 आठवड्यापूर्वी नोटीस द्यायला लागायची त्या कंपनी मालकाला. पण आता ह्यांनी जो संसदेत कायदा पास केला याच्या अंतर्गत ही जी मर्यादा आहे ती 60 दिवसांची वाढवलेली आहे. म्हणजे 2 महिने अगोदर यांना त्यांना नोटीस कंपनी मालकाला ह्या कामगार संघटनेने किंवा कामगारांनी द्यायला होणार आहे संप करणार आहे म्हणून. म्हणजे जेवढे काय म्हणून कामगारांच्या हक्कांसाठी जे काही संघर्ष उभे राहत आहेत त्याच्यामध्ये अडथळ निर्माण करायचं हे साधारणपणे याचं धोरण दिसतं. दुसरा एक म्हणजे हे जसं इंडस्ट्रियल रिलेशन कोडमध्ये आता ह्या कायद्यामध्ये सांगितलं तसं दुसरा एक आहे की ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड असा दुसरं एक विधेयक मांडलं होतं आणि तो कायदा म्हणून पास करून घेतलं. याच्यामध्ये काय केलं की कामगारांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे आहे ते जास्तीत जास्त कामगारांना ठेवता येणार आहे किंवा जो परमनंट कामगार पूर्वीचा होता त्या परमनंट कामगाराला पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या कामगारांमध्ये रूपांतरित करायची यांना मुभा याच्यामध्ये मिळाली आहे. पहा, आणि सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा हा जो मुख्य मीडिया आहे ज्याला म्हणतात तसं म्हणू नये पण हे काही रिपब्लिक वगैरे दिसतं आपला ABP दिसतं, आज तक दिसतं, इंडिया TV दिसतं, यांच्या माध्यमातून कशा रीतीने ऐतिहासिक निर्णय आहे, कशा रीतीने गुंतवणूक आता होणार, भारताचा GDP याच्यामुळे वाढणार, असे धादांत खोटे वगैरे चर्चा याच्यातून केल्यात. हे जसे 2 केले तसं 8 ह्या दुसऱ्या कायद्यामध्ये 8 तासाच्या कामावरती पण जी एक अट होती महिलांसाठी खास करून असेल तर ही अट पण देखील त्यांनी काय केले शिथिल केले. कंपनी मालक असतील तर ते देखील काय करणार 8 तासाच्या वरती काम जे आहेत ते त्याच्यामध्ये कामगारांना लावू शकणार. आणि तिसरा जो होता तो म्हणजे कोड ऑफ सोशल सिक्युरिटीचा हा तिसरे विधेयक आणि तिसरा कायदा त्याच्यामध्ये होता. याच्यामध्ये ग्रॅच्युटी जी होती त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. म्हणजे 10 पेक्षा जादा कामगार ज्या ठिकाणी असतील तिथली त्यांना उदाहरणार्थ घर द्यायची एक जबाबदारी, आवास द्यायची एक जबाबदारी असायची. म्हणजे ग्रॅच्युटी ऍक्ट जो आहे 1972ला आपल्याला माहिती आहे की तो पास झालेला होता आणि तो लागू आहे देशामध्ये. तर जेव्हा एखादा कामगार पूर्ण आयुष्य त्याचं 60 वयापर्यंत काम करतो तर तेव्हा जसं फंड वगैरे त्याला द्याल तसं ग्रॅच्युटी त्याला त्या कंपनीकडून असेल किंवा सरकारची थोडीशी हिस्सा घालून त्याला ग्रॅच्युटी द्यावी लागते. तर त्या ग्रॅच्युटी देण्याच्या जबाबदारीतून देखील पळ काढण्याचा या तिसऱ्या विधेयकामध्ये प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ही जे काही 3 विधेयकं यांनी आणली होती या 3 विधेयकांमध्ये यांनी अशा रीतीने गोलमाल केलेला आपल्याला दिसतो. आणि हा खऱ्या अर्थाने लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वात मोठा हल्ला आपल्याला झालेला दिसतो. आणि म्हणून आणि त्याच्या अर्थातच त्याच्या मागोमाग यांनी कृषी विधेयक पण आणली होती. पण याच मुद्द्यावरती देशातल्या सर्व कामगार संघटना आपल्याला गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठा संघर्ष आपल्याला केला दिसतो. आता हे जे कामगार कायद्यांमधले जे काही त्यांनी बदल आणले हे खऱ्या अर्थाने काय 2002 मध्ये एक त्यांनी दुसरा सेकंड राष्ट्रीय कामगार आयोग त्यावेळी नेमला होता. त्याच्यामध्ये हे जे आता बदल केले ते सांगले की त्याच्या आधारावर आम्ही हे आता बदल केलेले आहेत. आणि हे बदल कसे केलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आणखी पुन्हा काही त्यांनी मेघ घालून ठेवलेली आहे. ती कशी आहे की कामगारांची ऑनलाईन तपासणी होणार असं सांगितलं. म्हणजे अगोदर ऑनलाईन तपासणी होत नव्हती आणि आता ऑनलाईन तपासणी होणार. ऑनलाईन तपासणी हे काय करणार आहेत, जर जो एखादा इन्स्पेक्टर असेल कामगार आयुक्तांच्याकडून आलेला तर तो कंपनीमध्ये जर जेव्हा सर्व्हेसाठी तपासणीसाठी जाणार तर अगोदर काय होतं की कामगार कंपनीचे मालक जे सहकार्य करायचे नाहीत त्याला, कारण अर्थातच कामगारांची ज्या कंपनीतली अवस्था असायची ती अत्यंत बिकट असायची आणि त्यामध्ये दिसू नये यासाठी तो कंपनी मालक प्रयत्न करायचा. पण काय होतं की कायद्याअंतर्गत ती त्याच्यावरती बंधनकारक होतं कंपनी मालकावरती की त्या तपासणी अधिकाऱ्याला सहकार्य करावं लागायचं, त्याला सगळे रेकॉर्ड सगळे गोष्टी त्याला दाखवा लागायच्या. पण आता जे काही यांनी संसदेत पास केलेले कायदे आहेत याच्या अंतर्गत त्याला बंधनकारक नाही आहे, तपासणी अधिकाऱ्याला सहकार्य करणं बंधनकारक नाही आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट जी आहे ती आपण इथं पाहायला मिळते बघा. आणि ऑनलाईन तपासणी त्याच्यामध्ये माहिती कशा पद्धतीने चुकीची घेतली जाणार आहे त्या माहितीच्या आधारावरती काहीच त्यांच्या सरकारच्या हाताला लागणार नाही हे आपला दिसून येतं. आणखी महत्वाचं म्हणजे हे जसं श्रमिकांच्या बद्दल आपण चर्चा केली
तसं एक मुख्य फंडामेंटल क्वेश्चन जो आहे या देशातला आपण समजून घेतला पाहिजे, तो हा आहे की आपल्या देशामध्ये दोन प्रकारचे हे आहेत, क्षेत्र आहेत. एक म्हणजे संघटित क्षेत्र आहेत आणि असंघटित क्षेत्र आहेत. कामगार कायदे जे आहेत खास करून ते संघटित क्षेत्रासाठी लागू आहेत. म्हणजे जो काही आता आपण 15-20 मिनिटं वेळ घालवला, तो वेळ केवढ्या लोकांसाठी घालवला तो पहा. म्हणजे या देशामध्ये इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया जो आहे, त्या इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाने जे काही आकडेवारी जाहीर केली, अर्थातच यांचा जो नीती आयोग आहे त्यांनी वेगळेच आकडे सांगितले आणि त्यांना आकडे लपवायचे आणि आकडे खोटे सांगायची ह्या सरकारला, बीजेपी सरकारला सवय आहे. याच्यामध्ये काय दिसून येतं आपल्याला की भारताचं जे काही एकूण LFPR म्हणतात, म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे, म्हणजे श्रमबळ सहभागाचा दर जो आहे एकूण अर्थव्यवस्थेला, तो 49.2% आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्या देशांचा म्हणजे रशियाचं उदाहरण घेऊया. रशियाचा 67%, आपला 49% आहे, रशियाचा आहे 67%. नेपाळ सारख्या छोट्या देशाचा पण 83% आहे. याचा अर्थ आपले 49% जर श्रम जे लोक जे आहेत, श्रमिक आहेत, ते अर्थव्यवस्थेत सहभाग घेत आहेत, आपली योगदान देत आहेत, आपलं श्रम देत आहेत. याचा अर्थ वरचे 51% लोकच श्रम देत नाहीयेत. आणि हे आकडेवारी लॉकडाऊनच्या काळामध्ये पुन्हा घसरलेली आहे. याचा अर्थ सरळ सरळ आहे, CMI नावाची जी संस्था आहे, या संस्थेने सरळ सांगितलं की हा जो दर घसरला याचा अर्थ बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जेवढा दर घसरला तेवढे लोक बेरोजगार झालेले आहेत. म्हणजे हे देखील आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की एवढा दर जो आहे 49% हा इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. वरचे जे लोक आहेत हे श्रम योगदानच देत नाही देशामध्ये, श्रमाच्या एकूण क्षेत्रामध्येच ते उपलब्ध नाहीत किंवा त्यांना रोजगारच उपलब्ध नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे आपल्या भारतातली जी काही लोकसंख्या आहे 51% ही बेरोजगार आपल्याला दिसते. म्हणजे एक नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने हा सर्व्हे वगैरे केला होता. आता याच्याबरोबर आपण समजून घेतलं पाहिजे की जो मगाशी मुद्दा आपण मांडत आणला होता इथे, की जे संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असे दोन क्षेत्र आहेत. या संघटित क्षेत्रामध्ये जो इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया आहे त्यानं सांगितलं की देशातले 93% श्रमिक जे आहेत हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात आणि उरलेले वरचे 7% जे आहेत हे संघटित क्षेत्रामध्ये काम करतात. म्हणून आपण जे कामगार कायद्यांच्या बद्दल जी काही चर्चा केली ती साधारणपणे संघटित क्षेत्राबद्दल आपण केली. म्हणजे उदाहरणार्थ एखादा चहाचा गाडा चालवतोय, बांधकाम कामगार आहे, हॉटेल कामगार आहे, हे सगळे आपल्याला दिसतात हे असंघटित क्षेत्रामध्ये आलेले दिसतात आणि हे यांची संख्या 93% आहे भारतामध्ये. आणि ही जी आकडेवारी सांगितली ती किती आहे, 40,60,00,000 एवढा आकडा आहे भारतामध्ये या श्रमिकांचा. आणि याच्यापैकी 39,70,00,000 40,60,00,000पैकी 39,70,00,000 जे आहेत हे असंघटित क्षेत्रामध्ये आहेत आणि उरलेले फक्त 2,80,00,000 जे आहेत ते संघटित क्षेत्रामध्ये. आता उदाहरण, मी शिक्षक आहे, मी संघटित क्षेत्रामध्ये येतोय. जे केवळ जे काही आपण चर्चा केली कामगार कायदे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी या 2,80,00,000 लोकांनाच लागू आहेत. उरलेल्या 93% लोकांना, जसं आता महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलन करून बांधकाम कामगारांची संघटना स्थापन केली, त्यांना कुठेतरी आता 5,000 रुपये वगैरे मिळायला लागलेत, किंवा आता कोरोना संकट काळामध्ये महाराष्ट्र सरकारने 2,000 बांधकाम कामगारांना त्यांच्या खात्यावरती जमा केलेत. तर अशा गोष्टी या असंघटित कामगार किंवा फेरीवाले धोरण जे आहे, फेरीवाल्यांच्या बद्दल आपण संघटना करून संघर्ष करतोय, पण जे राष्ट्रीय फेरीवाला धोरण सुप्रीम कोर्टानं सांगितलंय त्याची अंमलबजावणी झाली नाही. हे सगळे असंघटित कामगारांसाठी आहेत, पण ह्याच्यावरती कुठेही सरकारने अर्थातच कायदे केलेले, नव्याने केलेले आपल्याला दिसत नाहीत. जुने काही थोडे तोडके मोडके आहेत, त्याचा आधार घेऊनच या चळवळी ज्या आहेत त्या थोड्याशा जिवंतपणे आपल्याला काम करताना दिसतात. अर्थातच जेव्हा नरेंद्र मोदींनी या देशामध्ये नोटबंदी केली होती किंवा आता लॉकडाऊन जो केला असेल, जेव्हा जेव्हा या सरकारनं लोकविरोधी असे मोठे निर्णय घेतलेले आहेत, तेव्हा तेव्हा सर्वात मोठा आघात जो आहे तो असंघटित क्षेत्रावरती, पर्यायाने असंघटित कामगारांच्या वरती झालेला आहे. 93% आकडा कधी विसरू नका. 93% लोक एवढे ह्याच्यामध्ये आहेत. तर एवढ्या मोठ्या जनसंख्येवरती हा मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. अमेरिकेसारख्या ठिकाणी तरी $600 दर महिन्याला, दर आठवड्याला असे बेरोजगारांना, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना दिले होते.
लॅटविया सारखा एक देश आहे, तिथं आमचे अनेक मित्र आहेत, त्यांना आम्ही विचारलं नोकरी गेली तर काय करणार, तर ते म्हणे की नोकरी जेव्हा आम्ही एखादी सोडतो तेव्हा दुसरी नोकरी मिळेपर्यंत जी जुनी नोकरी आहे त्याच्या निम्मा पगार दर महिन्याचा आम्हाला सरकार देतं बेरोजगारीच्या काळामध्ये. म्हणजे याला म्हणतात सामाजिक सुरक्षितता. आणि भारतामध्ये सामाजिक सुरक्षितता नावाची गोष्ट अस्तित्वात नाहीये. अर्थातच आपण जे म्हणतो की कोरोनाच्या संकट काळामध्ये हे जे काही भांडवलशाही आहे ही एक्सपोज झालेली आहे. याच्यामध्ये भांडवलशाहीमध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे की आरोग्य व्यवस्था याचं राष्ट्रीयकरण नव्हतं, किंवा शिक्षण व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण नव्हतं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की एखाद्या श्रमिकाला जर इलाज करायचा असेल तर ते काही वेळा इलाज न करता देखील केवळ कोरोनाचेच नव्हे तर इतर आजारांचे पण इलाज न करता आपला मृत्यू पावलेले दिसतात. कारण हे जर आपलं राष्ट्रीयकरण असतं आरोग्य क्षेत्राचं तर त्याच्यामध्ये आपल्याला मदत पोहोचू शकली असती. पण या सगळ्यांमध्ये कोरोनाच्या काळाबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वप्रथम जे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे श्रमिक आहेत, कामगार आहेत, त्यांचे दोन्हीकडून हाल झालेले आहेत. म्हणजे एकीकडून त्यांना गौरवलं गेलं, जसं आता महिलांना ना 364 दिवस अन्याय करायचा आणि 365व्या दिवशी नवदुर्गा आहे, तू शक्तिशाली आहेस, तू महादुर्गा आहेस, अशा रीतीने ग्लोरिफिकेट करायचं. म्हणजे मुख्य मुद्दा उदात्तीकरण करण्याचा नाहीये. मुख्य मुद्दा आहे की तुम्ही उदात्तीकरण करताना त्यांना न्याय किती मिळवून देता. तसं अंगणवाडी सेविकांचं उदात्तीकरण करण्यात आलं की त्यांना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, आशा कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवा म्हणाले. अगदी डॉक्टरांना देखील आता विमा मिळालेला नाही आहे, मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना देखील. हे आपल्याला या सरकारच्या काळामध्ये दिसून येतं. म्हणजे डॉक्टरांच्यावर हा अन्याय मोठा होत असेल तर आशा कर्मचारी, म्हणजे त्या आशा कर्मचाऱ्यांना एक डिलिव्हरीची केसेस जी असते गावातली त्यांच्या, ती करण्यासाठी 25 रुपये मिळत असतात. म्हणजे आजारासाठी पैसे मानधन अशा रीतीनं केलेले आहेत. म्हणजे त्यांना जो काही 7व्या वेतन आयोगानुसार जी किमान वेतनाचा जो दर आहे 18,000 तो देखील मिळत नाहीये. 6,000, 7,000, मॅक्सिमम 8,000वरती जे काही अंगणवाडीचे लोक असतील किंवा आशा कर्मचारी जे आहेत यांना 5,000च्या वरती अगदी कोणता, किंवा सफाई कामगार जे आहेत. परवा दिवशीच एक बातमी आली एका राज्यामध्ये सफाई कामगार ते सेफ्टी टँक असतो त्याच्यामध्ये गटर जे असते त्याच्यामध्ये उतरले असताना त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आणि अशा हजारोंच्या घरात संख्या आहे. तर ह्या सगळ्या कामगारांना, श्रमिकांना न्याय देण्यासाठी कोणतंही या ठिकाणी या सरकारने आपल्याला तरतूद केलेली दिसत नाहीये. आता इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्यांनी त्यांचे जॉब त्यांचे गेलेले आहेत. कोट्यावधी जॉब गेलेले ILOच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची आहे. आणि हीच आकडेवारी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची पण आहे की 4 कोटी लोक जे आहेत हे अत्यंत भीषण अशा कुपोषणाला बळी पडणार आहेत किंवा पडलेले आहेत या कोरोना संकट काळामध्ये. आणि अशा संकट काळामध्ये जे आपण न्यू लिबरलिझम आणि श्रमिकांचे कायदे हल्ले आपण म्हणतो, याच्यामध्ये अन्याय केला जातो श्रमिकांच्यावरती. पण न्याय जो आहे तो कुणासाठी ठेवलेला आहे, ज्याचा या कोरोना काळामध्ये 35% संपत्ती वाढली. ते हा जो मुकेश अंबानी आहे, हा मुकेश अंबानी हा महत्वाचा आहे या सरकारसाठी. आणि याच्यासारखे जे तत्सम मोठे उद्योजक आहेत, हे मोठे उद्योजक जे आहेत, हे मोठे उद्योजक सरकारसाठी महत्वाचे आहेत, ना की श्रमिक महत्वाचे आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे. एक CEO म्हणून मुकेश अंबानी कोट्यावधीचे पगार घेतो, मिनिटाला कोट्यावधीची संपत्ती त्याची वाढते. अशा काळामध्ये श्रमिकांना किमान समान वेतन न मिळणं, म्हणजे एक इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियानं आकडेवारी त्याच्याबरोबर एक जाहीर केली, ती कुठली आहे, जो काही एकूण या देशातला श्रमिक जो आहे, या श्रमिकांना 54.2% लोकांना सुट्टी मिळत नाही. या देशातल्या 54.2% लोकांना म्हणजे सुट्टीच नाही, रविवारी नाही किंवा कुठली दिवाळी दसरा आला, आणखी काय आलं तर कोणती सुट्टी नाहीये. 1.6% लोकांना सामाजिक सुरक्षितता नाही, म्हणजे पेन्शन नाहीये. आता हे असंघटित क्षेत्रातले लोक ज्यादा असतील याच्यामध्ये पेन्शन, पण संघटित क्षेत्रामधल्या लोकांना देखील, उदाहरणार्थ शिक्षक मी आहे किंवा एखादा बँक एम्प्लॉईज आहे, कोणत्याही प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्याला 2005 नंतर पेन्शनच बंद केलेली आहे. आणि ते अर्थात काँग्रेसचं सरकार होतं, UPA होतं, UPA फर्स्ट, UPA सेकंड आणि नंतर BJP सरकार. तर ते कोणीही याच्यामध्ये जी कायमस्वरूपी पेन्शन आहे, पूर्णवेळ पेन्शन जी आहे, ती लागू करताना किंवा तशी कोणतीच चिन्ह नाहीये. ते सगळे कर्मचारी जे आहेत ते दिल्लीत आंदोलन करतात, मोर्चे करतात, पण पेन्शन जी सामाजिक सुरक्षितता पाहिजे, विमा त्याच्यामध्ये आहे, आरोग्य सुरक्षितता पाहिजे, आरोग्याच्या सुविधा पाहिजेत, शिक्षण पाहिजे, हे कोणतेही सामाजिक खर्च आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ
एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला काम करताना, तर इतर देशामध्ये अनेक सोयी सुविधा मिळत असतात, विमा असतो. पण या देशामध्ये आपल्याला कोणत्याही त्या दृष्टीने सामाजिक सुरक्षितता दिसत नाहीये. 71% कामगार जे असतात, यांना कोणताही लेखी कागद नसतो त्यांच्याकडे किंवा त्यांची मस्टर नसतं, की हाजरी नाहीये. म्हणजे लेखी कुठं त्यांचा पुरावाच नसतो, की ते त्या कंपनीत किंवा त्या हॉटेलमध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये ते कामगार आहेत. असे 71% कामगारांची नोंदच नसते. मग तुम्ही कामगार कायदे आहेत आणि त्याच्या आधारावर कोर्टात भांडण, संघर्ष करणं, आंदोलन करणं हा नंतरचा भाग आहे. म्हणजे जर पुरावाच नाहीये लेखी 71% लोकांचा, की ते तिथले कामगार आहेत, तर मग संघर्ष कुठला आहे? म्हणजे अशा रीतीने आपल्याला श्रमिकांची भारतामध्ये दुरावस्था जी आहे ती दिसून येते. आणि सर्वात प्रथम ज्या संघर्षासाठी आपण म्हणजे जो संघर्ष आपण करतोय, की आम्हाला एमपीएससीतून या जागा मिळाल्या पाहिजेत, पुन्हा आम्हाला युपीएससीतून त्या जागा मिळाल्या पाहिजेत, बँकेच्या, रेल्वेच्या एवढ्या मिळाल्या पाहिजेत. या सरकारने सर्वप्रथम एक गोष्ट कोणती केलेली आहे, अगदी टप्प्याटप्प्याने सुनियोजितपणे काय केलेलं आहे, की सरकारी जे काही क्षेत्र आहेत, सरकारी कंपन्या ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत, यांना बदनाम करायचं मोठ्या उद्योगपतींच्या आघाडी करून यांनी एक पॅटर्न रचलेला आहे. त्याच्या अंतर्गत बीएसएनएलला बदनाम केलं गेलं आणि बीएसएनएल मधले गोष्टी ज्या आहेत, अर्थात 2G स्पेक्ट्रम ज्या आहेत, त्या सगळ्या ज्या सुविधा आहेत ह्या सगळ्या इतर खाजगी कंपन्यांना म्हणजे जिओला दिल्या गेल्या. तर तशा हे जे स्पेक्ट्रम असतात हे विकले जातात, ह्याची निलामी केली जाते. म्हणजे बीएसएनएलला जे काही सुविधा द्यायला पाहिजेत, सरकारी संरक्षण द्यायला पाहिजे, तर तिथं ते दिलं जात नाहीये. एअर इंडियाचं आपलं उदाहरण घेतलं तर एअर इंडियाला अगदी विक्री करू इच्छितात हे, पण विक्री घ्यायला पण कोण तयार नाही, विक्रेता नाहीये. अर्थातच ते दर पाडण्याचा वाट बघत असतील किंवा इतर कारणासाठी वाट बघतायत. रेल्वेचं सर्वात मोठा जे भारतातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठी जनता जी कनेक्टेड आहे रोजगारासाठी किंवा सोयी सुविधांसाठी, ही रेल्वे मुख्य भाग आहे. म्हणजे भारताचा प्राण म्हणतात. या रेल्वेचं सगळ्यात आजपर्यंत कधी इतकं खाजगीकरणाची एक मोठा घास घेतला गेला, या सरकारने एक मोठा घास हा रेल्वेच्या खाजगीकरणाचा घेतलेला आहे. म्हणजे खाजगीकरणाचं जे सगळ्यात मोठा त्रास होतो, शोषण जे होतं, ते सर्वप्रथम श्रमिकांचं होतं. कारण खाजगीकरण एकदा झाल्यानंतर तिथे कोणतेही तुम्हाला कामगार कायदे लागू असणार नाही आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवलं जाणार आहे. तेजस नावची जी आता इतर रेल्वे बंद आहेत, पण ही तेजस नावची रेल्वे जी आहे, ही अगदी चौपट पाचपट त्या रेल्वेचं तिकीट दर घेऊन ती धावतीये. म्हणजे खाजगी कंपन्यांसाठी रेड कार्पेट अंतरणं आणि सरकारी कंपन्यांना काय करणं, त्या बंद कशा पडतील, आजारी कशा होतील, या दृष्टीने सरकारी धोरणं आखली जात आहेत. आणि खाजगीकरणाकडे पूर्ण सरकारचंच खाजगीकरण म्हणजे करतात की काय, अशा रीतीने आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. ओएनजीसी पासून असेल किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, या सगळ्यांचे ते करतात. आणि हे सगळे संघर्ष करत असताना आपण मग खास करून काही लोक जे आहेत त्यांना ते थोडीशी जाणीव आहे याच्याबद्दलची. आपण हे 5-10 मिनिटात शेवटचा हा जो भाग आहे तो संपूया. आणि सर्वात महत्वाचा जो भाग आहे, 2-3 मुद्दे मला सांगावेच लागतील, की आपण वेगळ्या जे आपले जाती व्यवस्थेच्या अंगाने जर आपण बघितलं, जे खऱ्या अर्थाने शोषित आहेत, पीडित आहेत, हजारो वर्षे या जाती व्यवस्थेचा बळी आहेत, त्यांना सामाजिक न्याय म्हणून आरक्षण दिलं गेलेलं आहे. पण या सगळ्या पीडितांनी खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे, की जर सरकार कोणत्याही क्षेत्रामध्ये, सरकारी कंपन्या, सार्वजनिक क्षेत्र जर चालणार नसेल, तर आपलं हे आरक्षण आपण कुठे जाऊन लागू करणार आहोत. रेल्वेची जर एक जागा जर हे शिल्लक ठेवणार नसतील, तर रेल्वेमध्ये आरक्षण कसं मिळणार आहे? आम्ही परवा एक एक्झाम दिली, याची नेटची एक्झाम होती प्राध्यापकांची. तर त्या नेटची एक्झाम असेल किंवा अनेक तरुण मुलांनी नीटची एक्झाम दिली किंवा इतर बँकिंगची एक्झाम आहेत, या सगळ्या ज्या आहेत ना, याचं कॉन्ट्रॅक्ट दिले गेले की एक्झाम पण कंडक्ट करायचे, ते पण आता युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजकडे नाही आहे. आमच्याकडे, मी ज्या भागात राहतो इंडस्ट्रियल एरियामध्ये, तिथे टाटाने एक रिसोर्स सेंटर स्थापन केलं, जिथे काय असतात की अगदी 400-500 कॉम्प्युटर असतात, वेगळे हॉल असतात, सिटिंग अरेंजमेंट. तर तिथं त्यांचा उद्योग एकच आहे फक्त, की परीक्षा हे करायच्या, काय करायच्या, ऑर्गनाईज करायच्या, आणि सरकार त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतं, पैसे देतं आणि तुम्ही करा, ऑर्गनाईज करा. म्हणजे हे कॉलेजकडे पण आता काम राहिलेलं नाही. म्हणजे छोटी छोटी गोष्ट आहे, पण ही छोटी गोष्ट आपल्या निरीक्षणाखाली असली पाहिजे. आरक्षण जो महत्वाचा भाग आहे, की जर सगळ्यांनी मिळून विचार करण्याची गरज आहे,
की जर हे खाजगीकरण एवढ्या प्रमाणात वाढणार असेल तर आरक्षण आपलं टिकणारच नाही, आरक्षणासाठी जागा शिल्लक राहणार नाहीत. मुळातच अनुशेष जो आहे, बॅकलॉग जो आहे, हा मागासवर्गीयांचा अनेक पटीने शिल्लक आहे. आणि तिथं काय केलं, 2 प्रकारचे हल्ले आहेत. तो 2 प्रकारचे हल्ले कोणते आहेत, की खाजगीकरणातून जागाच नष्ट केल्या जात आहेत आणि दुसऱ्या ज्या जागा रिक्त होत आहेत रिटायरमेंट नंतर त्या जागा नव्यानं भरल्या जात नाहीत. त्याचं काय केलं जात आहे, त्या आउटसोर्सिंग केलं जात आहे, त्या जागा रद्द करून त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नेमल्या जात आहेत. म्हणजे हे 2 प्रकारचे षडयंत्र आहेत. हे 2 प्रकारचे षडयंत्र जे आहेत ते आपण ओळखले पाहिजे त्याच्यावरती. आणि कोरोना काळामध्ये खास करून याला नवउदारमतवादी धोरणे म्हणावीत किंवा काही ठिकाणी प्रोटेक्शनिझम पण या मोदी सरकारनं अंगीकारला दिसतो अर्थव्यवस्थेमध्ये. पण काही जण म्हणतात मी ठीक आहे, न्यूलिबरलिझम थोडा आहे, पण थोडा क्रोनी कॅपिटलिझम ह्याला आपण म्हणता येईल. जे काय म्हणायचे म्हणा, तो क्रोनी कॅपिटलिझम म्हणा किंवा न्यूलिबरलिझम म्हणा, पण जे शोषण होत आहे हे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला या दमनकारी ज्या संस्था आहेत, हे शोषण करणारी व्यवस्था आहे, हे स्वतःहून हे एक्सपोज झालेलं आहे, त्यांचा भांडाफोड झालेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांच्यावरती मोठा हल्ला झालेला आहे, कृषी विधेयक, कॉर्पोरेटीकरण म्हणजे कंत्राटी शेतीचं एक केलं आहे, बाजार एक कमिटी, सरकार सहकार जे क्षेत्र आहे त्याच्यावरती मोठा हल्ला झालेला आहे. तर त्या शेतकऱ्यांना एकत्र घेतलं पाहिजे, त्या कामगारांना एकत्र घेतलं पाहिजे आणि एक मोठा लढा जो आहे तो उभारला पाहिजे. कामगारांचं आंदोलन उभं राहू शकतं कारण ते पहिले बळी आहेत त्या कायद्यांच्या हल्ल्यांच्यावरती. शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहू शकतं कारण ते शेतकरींना डायरेक्ट त्याच्या या धोरणाचा तोटा होणार आहे. पण एक अशी गोष्ट आहे जी गोष्ट स्वतः तिला बोलता येत नाहीये आणि मात्र त्याचे बळी मात्र पण आपणच ठरणार आहोत. आणि पण जाणीव आपल्याला कमी आहे. ते सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरण, हे लक्षात घ्या. पर्यावरणावरती जे मोठे हल्ले यांनी नरेंद्र मोदींनी चालवलेले आहेत, जगभर आहेत तसे भारतामध्ये देखील आहेत. आपण थोडासा संघर्ष करून मुंबईमध्ये आरेचं जंगल वाचवलं, पण देशभरची जंगल वाचवण्याचा, बायोडायव्हर्सिटी वाचवण्याचा मुद्दा आहे. कारण क्लायमेट चेंज वरती आणि पर्यावरणाची नासधूस जेव्हा होते तेव्हा त्याचे अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. तेव्हा सर्वप्रथम महिलांना याचा त्रास होतो, लक्षात घ्या. शेतकऱ्यांना त्रास होतो कारण क्लायमेट चेंजचा शेतीचे जी पिकं आपण घेतो त्याच्यावरती परिणाम होणार आहे. आणि जो समाजातला खालचा थर म्हणून आर्थिक स्तर जो आपला कामगारांचा असेल, त्या अनेक लोकांचा येणाऱ्या काळामध्ये जगभरात पर्यावरणाच्या नासधुसीमुळे मृत्यू होणार आहे. हे आकडे आंतरराष्ट्रीय संस्थांचे आहेत आणि इथल्या अभ्यास करणाऱ्या अर्थतज्ञांच्या आणि पर्यावरण तज्ञांचे आहेत, हे आपण जाणून घेतले पाहिजे. त्यामुळं एका व्यापक फ्रंटवरती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लढावं लागणार आहे. फक्त जाता एक भाग महत्वाचा सांगणार आहे, तो जो आहे तो पिटी बुर्जुआ जो आहे भारतातला, तो सर्वात मोठी अडचण ठरलेला आहे. तो मध्यम वर्ग जो आहे या भारतातला, कारण या मध्यम वर्गाचं एक जे डोळे वरती आहेत, वरती कोणते आहेत की त्यांनाही वाटतं की कधीतरी आपण अंबानी बनू. कारण त्यांना शिकवलं गेलंय की कामगार जे शोषित आहेत, जे समाजातला सर्वात खालचा असा स्तर जो आहे आर्थिकदृष्ट्या, त्या लोकांना त्यांना द्वेष करायचं शिकवलं गेलं. आता शिकवण्याचा हे पद्धत काय आहे, ते माध्यम आहे, हे प्रसार माध्यम जे आहे ते दिवस रात्र टीव्ही चॅनलच्या माध्यमातून या मध्यम वर्गावरती प्रभाव टाकतायत. आणि खास करून सोशल मीडिया जो आहे, हा सोशल मीडिया मार्क झुकरबर्ग बरोबर अलायन्स करून, व्हॉट्सअप बरोबर अलायन्स करून हे फक्त कशा रीतीने नरेंद्र मोदी आणि बीजेपी सरकार कसं चांगलं आहे आणि ते लोकहिताचे कसे निर्णय घेत आहेत याचं नॅरेटिव्ह फिक्स केलं जात आहे. तुम्ही सर्वांनी नेटफ्लिक्स वरती एक डॉक्युमेंटरी आहे, ती डॉक्युमेंटरी सर्वांनी पाहायला पाहिजे. सोशल मीडियावरती आहे आणि कशा रीतीने हा सर्वेलन्स कॅपिटलिझम जो आहे तो ग्रो करतोय याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आपण सर्वप्रथम जाता एक गोष्ट इथं जाता मला सांगायची वाटते, जी सर्वप्रथम एक प्री कंडिशन आहे ह्या सगळ्यांची. आपण सर्व जे आहेत म्हणजे दलितांच्यावरती हल्ले होत आहेत आणि खास करून श्रमिकांचं आपण बोललो, पण श्रमिकांच्या मधले शोषितांच्या मधले शोषित जे आहेत त्या महिला श्रमिक आहेत, हे लक्षात घ्या. आपण घरामध्ये काम करत असताना देखील त्यांच्या एक श्रमाचं मोबदला दिला जात नाहीये. म्हणजे पगार जो आहे तो पुरुषाच्या अकाउंटवर जमा होतो, तो महिलेच्या अकाउंटवर जमा होत नाही. म्हणजे त्याची गणना अर्थव्यवस्थेमध्ये होत नाहीये. जी इतर प्रगतशील देशामध्ये महिलांच्या कामाची हाऊस होल्ड जे असतात त्या घर कामाची पण गणना होत असते. आणि इथं तरी बाहेर गाव जाऊन काम करणाऱ्यांची पण जी आहे गणना होताना दिसत नाही. म्हणजे शोषितांच्या मधले शोषित
ज्या आहेत त्या महिला आहेत त्यांच्यावरती कसा अत्याचार सुरू आपण बघितलं म्हणजे खास करून दलित जे आहेत, आदिवासी जे आहेत, अल्पसंख्याक जे आहेत, कामगार जे आहेत, संघटित आणि असंघटित क्षेत्रातले आणि शेतकरी जे आहेत, या सगळ्यांची मोठी एक आघाडी आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. आणि या सर्वांच्या मध्ये जसा या व्यवस्थेकडून सरकारकडून आयडेंटिटी लादण्याचा यांचा प्रयत्न आहे की तू अमुक जातीचा, तू अमुक धर्माचा, पण याच्या विरोधात जाऊन आपला त्यांची आयडेंटिटी जो आहे म्हणजे आयडेंटिटी त्यांची एक कामगार, एक श्रमिक म्हणून आपल्याला त्यांच्यामध्ये बिंबवावी लागणार आहे. वर्ग जाणीव जी आहे ती त्यांच्यामध्ये करावी लागणार आहे. कोरोना संकट काळामध्ये जी काही भांडवलशाही एक्सपोज झालेली आहे ती लोकांसमोर जास्तीत जास्त पद्धतीने अल्टरनेट मीडिया तयार करून सोशल माध्यमात का असेना आपल्याला तो उभा करावा लागणार आहे. आणि यासाठी खास करून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी हे गोष्ट जी आहे ती ओळखलेली होती. त्यांना हे माहिती होतं की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम काय एकमेव काम नाही आहे, पण ते अत्यंत पूरक काम आहे. कारण श्रमिकांना जेव्हा जेव्हा वर्ग शोषण होत आहे त्या मोठ्या शोषितांच्याकडून जे असेल, या व्यवस्थेकडून असेल, ती शोषणाची जाणीव जेव्हा होण्याचा ते प्रयत्न करत असते, जाणीव होत असते, तेव्हा मात्र काय केलं जातं, धर्म संस्था असेल किंवा इतर राजकीय त्यांचे हितसंबंध जे गुंतलेले असतात, राजकीय संघटना असतात, हे राजकीय संघटना काय करतात, या श्रमिकांच्यावरती अंधश्रद्धा लादण्याचा, त्यांना त्यांच्यामध्ये गुरफटण्याचा प्रयत्न करतात. धर्मसत्ता, राज्यसत्ता श्रमिकांचं शोषण करतात. म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन जे आहे त्या एकूण समाजाची वर्ग जाणीव वाढवण्यासाठीचं एक पूरक काम म्हणून हे लोकांसमोर आणलं होतं. म्हणून एआयएसएफ नाशिक किंवा ज्या नाशिक मधल्या सगळ्या पुरोगामी संघटना आहे त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा विचार जो आहे विवेकवादाचा तो पुढे न्यायचा काम जे केलेलं आहे. म्हणजेच आपण ते एक प्रकारे वर्ग जाणीव वृद्धिंगत करण्याचं, लोकांना त्यांचं शोषण जे आहे ते कशा रीतीने होतं हे ठासून सांगण्याचंच काम हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आहे. हे आपण समजून घेऊन अग्रक्रमाने एक तास, दीड तास आपण हे शांतपणे घरामध्ये, नेट असतं नसतं, किती रेंज नाही आहे तरी पण तडफडून आपण चिकाटीने हे करताय, व्याख्यान ऐकताय, याच्याबद्दल सर्वांचा आभार. कौतुक करल तेवढं कमी आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लोकांचं प्रबोधन करत राहा. अभ्यास पण करणं गरजेचं, जसं लेनीनं सांगितलं आहे की विचारही महत्वाचा आहे, कृती महत्वाची आहे. ह्या दोन्हीची सांगड घालताना आजचा ही व्याख्यान मला सुरू आहे. या व्याख्यानमालेला मी शुभेच्छा देतो आणि आपण एकजूट सगळ्या श्रमिकांची करून नवमध्यम वर्ग जो झोपेचं सोंग घेतोय, खास करून या मोदी सरकारचा आणि नवोदर सरकारचा मोठा पाठीराखा बनलाय, त्यांना अगदी जेवढ्या मोठ्याने, जसं भगतसिंगांना सांगितलं की कांठळ्या बसेल इतक्या मोठ्याने जाणीव त्यांच्यामधली पण वर्ग जाणीव आपल्याला निर्माण करावं लागेल. आणि त्यांनाही सोबत घेऊन या देशातले जे काही 1% लोक आहेत, या जोसेफ स्टिग्लिट नावाच्या अर्थज्ञाने सांगितलं की 1% विरुद्ध 99%चा हा संघर्ष आहे. किंवा डॉक्टर थॉमस पिकेटी यानं द कॅपिटल 21st सेंचुरी नावाचं पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की हा संघर्ष जो आहे हा 1% विरुद्ध 99% असा संघर्ष आहे. 99% लोकांना एकत्र करण्यासाठी तुम्ही जो हा उपक्रम चालवला आहे त्याला शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची जी काही संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कॉम्रेड. खूपच चांगल्या पद्धतीने आपण आजच्या विषयाची मांडणी केली आहे. खरं तर हे दोनचे विषय, खरं तर हा जो विषय होता एकूणच कामगार कायद्यांवर जे हल्ले होत आहेत ते नेमके का होत आहे हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलंय. आणि अशी अपेक्षा आहे की उपस्थित सर्वच सहकाऱ्यांना ही मांडणी आवडली असेल. आपल्याकडे काही प्रश्न आहेत. खरं तर आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे म्हणून आपण काही प्रारंभिक स्वरूपात काही प्रश्न घेऊयात. ऍक्च्युली आपण आपली मांडणी करत असताना या ठिकाणी बऱ्याच आपल्या सहकाऱ्यांनी इथे प्रतिक्रिया व्यक्त केल्या चॅट बॉक्स मध्ये आणि काही प्रश्न देखील विचारले. इथे बरेच प्रतिक्रिया आहेत. कदाचित काही प्रश्न मला इथे समजणार नाहीत म्हणून मी विनंती करतो की जर कोणाला प्रश्न विचारण्याची इच्छा असेल तर त्यांनी कृपया हँड रेज करावा, अदरवाईज स्वतःला अनम्यूट करावं.
अच्छा, इथे सचिन तापके म्हणून आहे, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. सचिन सर, आपण कृपया आपल्याला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मी सचिन चापके नागपूरवरनं बोलतो आहे. आणि गिरीश पोंडे सरांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी विषय एक काय नव उदारवादाच्या अनुषंगाने खूप छान मांडला. मी पण गेली 10 वर्षापासून शिक्षण क्षेत्रातच काम करतो आहे. अजूनही कॉन्ट्रीब्युटरी टीचर याच अनुषंगाने काम करतोय, तर शोषितच आहे त्या अर्थाने. तर माझा एक असा प्रश्न आहे, थोडासा आदर्शवादी वाटेल किंवा उजव्या विचारसरणीची म्हणजे काय भाग घेतोय का असंही वाटू शकतो. तरी पण मला असं वाटतं की सरांनी जे म्हटलं की श्रमिक वर्गाची वर्ग चेतना किंवा श्रमिक म्हणून चेतना आपण त्यांना ती जाणीव निर्माण करून दिली पाहिजे. तर माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की एंड ऑफ आयडियोलॉजी किंवा एंड ऑफ हिस्ट्री म्हणजे 70-80च्या दशकापासून हा नवा उदारवादाचा जो भस्मासूर आहे हा बोकाळलेला आपल्याला दिसतो. तर त्याच काळात भारतातही अशा बऱ्याच चळवळी होत्या. तर आपण जे म्हणतोय की श्रमिक वर्गांचं जे सामाजिक सुरक्षेच्या ज्या योजना आहेत किंवा त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. तर मला असं वाटतं की खाजगीकरणाला जे आपण अशी उघडी दरवाजे करून दिली आहेत, तर आपण सामाजिक सुरक्षेसाठी रस्त्यावर येत गेलो नेहमी. म्हणजे एखाद्या कामगारावर काही शोषण झालं किंवा पण त्याचं सामाजिक दायित्व आपल्या ड्युटी विषयीचं, तर त्या अनुषंगाने आपण काही प्रयत्न केले नाहीत. त्याच्यामुळेच हे काय म्हणतात बा की सार्वजनिक क्षेत्रे हे नासवल्या गेली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मी एक उदाहरण देऊन सांगतो की सचिन सर, थोडं आपण संक्षिप्त घ्याल तर खूप बरं होईल. आपण बराच वेळ एक घेत ब्रीफ आहे. मध्ये म्हणूनच 1-2 मिनिटात उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो आणि संपवतो की शिक्षण क्षेत्रातली सरकारी संस्था ज्या असतील किंवा विद्यापीठाची विभाग जी असतील, तिथे असेच आयसा सारख्या विद्यार्थी असतील, ते व्यवस्थित लेक्चर करत नाही किंवा आयसातून घडलेले प्राध्यापक असतील, व्यवस्थित लेक्चर घेत नाही. त्याच्यातून ते नासवल्या गेल्यामुळे आपण खाजगीकरणाला एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला का? तर त्याच्यासाठी आपण श्रमिक ही फक्त जाणीव निर्माण केल्यापेक्षा एक दायित्व असणारा श्रमिक वर्ग अशी दायित्व निर्माण करण्यासाठी काही करू शकतो का, असा माझा प्रश्न आहे. गिरीश सरांचा. काही तांत्रिक अडचणींमुळे कॉम्रेड गिरीश पोंडे लेफ्ट झाले होते झूम मीटिंग मधून. ते आपल्याला पुन्हा जॉईन करतील. तोपर्यंत आपण 2 मिनिटं वाट बघूया. तोपर्यंत अजून कोणी जर प्रश्न असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतो. आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाकूयात आपण. नाही, पण आता जे नागपूरचे जे आहेत ना, ते त्यांनी काय प्रश्न विचारला वर्ग चेतनेबद्दल मला नाही समजलं, कारण बहुतेक इथं टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. फक्त थोडक्यात रिपीट एकदम थोडक्यात सांगतो की एक श्रमिक ही चेतना निर्माण करण्याबद्दल आपण बोलतो आहे की 99% लोकांची. तर एक दायित्वाची जाणीव असणारा सामाजिक म्हणजे आपल्या ड्युटी विषयीची ती मला जास्त गरज वाटते, असा माझा प्रश्न आहे की ते दायित्व आपण सार्वजनिक क्षेत्रात न ठेवल्यामुळे खाजगीकरणाला मोकाट मिळालं, असा माझा एक प्रश्न आहे. नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण एक नियम करतोय, नियमाला अपवाद आहेत. म्हणजे मला तुमचा प्रश्न समजला की तिथे वर्क कार्यसंस्कृती जी आहे, वर्क कल्चर जे आहे ते डेव्हलप व्हायला हवं, हे मला मान्य आहे. पण इथे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. मला तेच सांगायचं होतं. एक प्रोपागेंडा केला गेला की गिव्ह द डॉग बॅड नेम अँड देन किल इट. म्हणजे सरकारी कंपन्या ज्या आहेत, सरकारी सुविधा ज्या आहेत, त्या कशा रीतीने कमी दर्जाच्या आहेत, भ्रष्ट आहेत, हे सांगण्याचा. म्हणजे खाजगी संस्था ज्या असतात, खाजगी फर्म असतात, त्याच्यापेक्षा किती तुलनेनं त्या भ्रष्ट असतात, पण त्या सांगत नाहीत 10 वेळा. इकडे सरकारी केशात हा एक प्रोपागेंडाचा भाग म्हणून 10 वेळा सांगितलं जातो, ॲडव्हर्टाइजमेंट करून मारा केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ इकडे जे रिपब्लिक चॅनल जो आहे, तो रिपब्लिक चॅनलचा जो TRPचा घोटाळा उपलब्ध आलेला आहे,
त्याच्या मागे जी काही कंपनी होती, जी घराघरांमध्ये त्यांनी टीव्ही दिल्या होत्या TRP घोटाळा करण्यासाठी, ती कोणती होती? ती खाजगी होती. बार्कला संसदेनं बार्कला दिला असेल सरकारने, पण बार्कने त्या जी हंस नावाची जी होती कंपनी त्याला दिलं होतं ते. पण ती हंस कंपनी खाजगी आहे. त्याचे जे एम्प्लॉई होते त्यांनी खऱ्या अर्थाने हा घोटाळा वगैरे केला होता, अशी त्या हंस नावाच्या कंपनीच्या लोकांनीच तक्रार पोलिसांच्याकडे अगोदर FIR दिली होती. मला हे सांगायचं आहे की जगभरामध्ये जिथं जिथं सरकारी सार्वजनिक क्षेत्र अस्तित्वात आहे तिथं चांगलं ते फंक्शन होतंय. अपवाद सोडा, अपवाद असू शकतात, पण अपवादाला नियम म्हणायचं आणि नियमाला अपवाद म्हणायचं हे जे आहे ना, हे करून चालणार नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ सरकारी क्षेत्र बँकांमध्ये, खाजगी बँकांमधला नोटबंदीच्या काळात आपण कधी फ्रॉड लक्षात घेतलाय का? सरकारी बँकाच आत्ता खऱ्या अर्थाने टिकलेल्या आहेत आणि जे काही या देशातले सर्वसामान्य खऱ्या अर्थाने ते टिकून आहेत किंवा त्यांचं पैसे टिकून असतील किंवा त्यांच्या दिलासा त्यांना मिळाला आहे, तो सार्वजनिक बँकांच्यामुळे मिळाला आहे. याचा अर्थ तिथं काय सगळंच 100% ट्रान्सपरंट आहे असं मी म्हणत नाहीये, पण जिथं खाजगी याच्यामध्ये जे काही मोठा स्कोप असतो, भ्रष्टाचार असेल, गैरव्यवस्था आहे, आपले जे तुम्ही म्हणला दायित्व वगैरे, तुलनेनं सार्वजनिक क्षेत्रामध्ये किमान तुम्ही त्याच्यावरती जाऊन त्याला कर्मचाऱ्याला विचारू शकता की का सार्वजनिक कंपनीमध्ये काम करतोस, माझ्या खिशातलं टॅक्स म्हणून तुला पगार मिळतो आणि तू हे करायलाच पाहिजेस. म्हणजे तिथं संघर्ष आला, तिथं दबावाला वाव असतो, दबावगट म्हणून काम करण्याला. पण खाजगी क्षेत्रामध्ये आपण काय सांगणार आहे? STच्या कंडक्टरवर मी भांडू शकतो की हे करायलाच पाहिजे कारण माझ्या खिशातून तुझा पगार जातोय, पण मी खाजगी ट्रॅव्हलमधनं माझ्या समोर लोकांना मारून त्यांचे जे क्लीनर 2-3 होते गुंड प्रवृत्तीचे मुंबई कोल्हापूर इथून, त्यांना मारून त्यांनी बाहेर काढलं, म्हणजे रक्तबंबाळ करून बाहेर काढलं. मला कुठे STच्या कंडक्टरनी अशी तो वाद घालतो, तो काही वेळा चर्चा म्हणजे अशा रीतीने आवाज मोठा करतो. म्हणजे खाजगीकरणामध्ये तुम्हाला पूर्णपणे अमानवीयता दिसते. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला किमान तिथं सुधारण्याला वाव आहे. जे काही थोडंफार तुम्ही म्हणताना दायित्वाची जाणीव नसले तरी देखील, तर हे छोटे मुद्दे आहेत ना, हे वर्ग संघर्षातून आपला जाणीव, त्यांच्या दायित्वाची जाणीव पण आपला, म्हणजे जसं हक्कांबद्दल बोलतो तसं कर्तव्यांच्या बद्दल आपला वर्ग संघर्षाची काही प्रक्रिया चालेल त्याच्यातूनच ते सांगत राहावं लागणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे ती एक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये वर्ग संघर्षाची जाणीव पण आणि दायित्वाची जाणीव, कर्तव्याची पण जाणीव आणि हक्काची पण जाणीव ही त्या प्रक्रियेचा भाग आहे. आणि म्हणून कोण ही जाणीव निर्माण करण्याचा नेतृत्व कोण करतोय त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात. आणि जर एखादा केवळ सवंग लोकप्रियतेसाठी केवळ पगारवाढ करून म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना सामाजिक जी काही जाणीव आहे कर्मचाऱ्यांची मधली, श्रमिकांच्या मधली, ती जाणीव म्हणजेच वर्ग जाणीव. वर्ग जाणीवेपासून ती वेगळी जाणीव करता येत नाही. ती जाणीव म्हणजेच वर्ग जाणीव आहे व्यापक. आणि जर कोणी वर्ग जाणीवेचा अर्थ संकुचित लावत असेल की केवळ तुमच्या आर्थिक मागण्या म्हणजे वर्ग जाणीव, तर ते चुकीचं आहे. त्याला ट्रेड युनियनिझम म्हटलेला आहे. तर तो ट्रेड युनियनिझम आपला अपेक्षित नाही आहे आणि ते अनेक लोक करतायत. भारतीय जनता पार्टीची कामगार संघटना पण आहे, ती हेच करते. म्हणून मग आपली जेव्हा आपण वर्ग संघर्षाबद्दल बोलतो तेव्हा आपण चालवणाऱ्या संघटना ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत की पुरोगामी लोक जे चालतात त्यांची जबाबदारी आहे की वर्ग संघर्ष जेव्हा चालू होईल त्यातनं वर्ग जाणीवेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. हॅलो हॅलो हा कॉम्रेड, हा आपण पुढचा प्रश्न घेऊयात. कॉम्रेड, एक फेसबुकला एक प्रश्न आला होता, साधा प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या आणि भविष्यात कामगारांना फार न्याय मिळेल असं वाटत नाहीये सध्याच्या एकूण परिस्थितीला विचारात घेता. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये राज्यघटनेत असे काही अधिकार आहेत का की ज्यांच्या आधारावर आपण जो काही सध्या सरकार प्रयत्न करत आहे कामगारांची गळचेपी करण्याचा, कामगार धोरणांना बदलण्याचा, त्याला आपण अटकाव घालू शकतो, असे काही राज्यघटनेत तरतुदी आहेत का, असा प्रश्न आहे. नाही, राज्यघटनेमध्ये तत्व आहेत. राज्यघटनेमध्ये तत्व दिले, त्याच्यात मार्गदर्शन केलंय की या अंगाने जायला पाहिजे. आणि त्यामुळे किमान समान वेतन जे आहेत किंवा समानता, कायद्यापुढे समानता जी आहे, हे सगळी जी तत्व आहेत, मूल्य आहेत, ही मूल्य राज्यघटनेमध्ये आहेत. आणि त्याला जोडून मग हे कायदे केलेले होते ना, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट जो आहे, पण ते बदलायचे काम यांनी करतायत ना. आणि म्हणूनच त्याला काय करायला पाहिजे, केवळ कोर्टामध्ये जाऊन, कारण कोर्ट देखील आता सरकारच्या इन्फ्लुएन्स खाली, प्रभावाखाली आहेत. म्हणून आपल्याला काही वेळा असं वाटतं की काही वर्ग संघर्षातून होत नाही आहे, आंदोलनातून होत नाही आहे, पण मला सांगायचं आहे की त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. देर इज नो शॉर्टकट. त्यामुळे
सेक्युलरिझम राज्यघटनेत आहे ना, पण त्या सेक्युलरिझमचा अर्थ पंथनिरपेक्षता म्हणून लावला हे बीजेपीचे प्रयत्न करतायत. म्हणजे ते राज्यघटनेत असले तरी पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा संघर्ष उभा करावा लागतो. आणि त्यामुळे थोडंसं काही लोकांना जवळचा एक हे निष्कर्ष निघतील असं दिसत नाही आहे. पण मला असं वाटतं की म्हणून तर मी सुरुवातीला व्याख्यानाच्या तुम्हाला उदाहरण सांगितलं बोलिव्हिया देशातलं, की त्या देशामध्ये चांगलं सरकार काम करत असताना तिथं नॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण होत होतं सगळ्या गोष्टींचं, आरोग्याचं राष्ट्रीयकरण, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण. त्यांना सगळ्यांना ह्या खाजगीकरणाच्या समर्थकांनी बाजूला केलं, पण त्यातल्या जनतेनं लढा लढला, अनेक लोक मारले गेले रस्त्यावरती. मागच्या एक ह्याच्यातले व्हिडिओ पहा तुम्ही, रस्त्यावरती आणून मारले, काही त्याचं ट्रायल नाही, कोडबाजी नाही, काही नाही या लोकांना. तर त्या लोकांनी परत निवडणुकीमध्ये लढा लढवून आंदोलन केले. अनेक आदिवासी जे तिथले ट्रायबल लोक आहे, इंडिजिनियस, त्या लोकांनी मोर्चे काढले आणि मग निवडणुकीत जाऊन त्यांना विजय मिळालेला आहे. मला असं वाटतं की 100% नाही. आता उदाहरणार्थ फक्त एकच उदाहरण देतो, महाराष्ट्रातलं अनेक लोकांना माहिती होतं की बीजेपी सरकार जे आहे ते अशा रीतीने सामाजिक न्यायाच्या विरोधातला आहे, समतेच्या विरोधातला आहे, श्रमिकांच्या विरोधातला आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे. तर तो काय पूर्ण स्वीप नाही करता आलं, पण किमान ते सरकार बदलायचं काम भाजप सरकारला हे मिळू नये, पूर्ण बहुमत मिळू नये अशा रीतीने तरी जनतेनं संघर्ष करून मतदान केलं ना. म्हणून मी म्हटलं की थोडा मध्यम वर्ग जो आहे त्याला थोडीफार जाणीव होत नाहीये या देशातल्या नव मध्यम वर्ग जो आहे त्याला इतिहास शिकवला गेला की 2014 साली देश स्वतंत्र झाला असं त्याला वाटतं. म्हणजे 1947 साली काय झालंच नव्हतं. म्हणून तर आपल्याला वर्ग आंदोलन करून संघर्ष उभा करून त्यातनं वर्ग जाणीवा, ज्या एक प्रकारचे संस्कार खऱ्या अर्थाने होत असतात चळवळीतून, ते लोकांच्याकडून अपेक्षित आहे आपल्याला. आणि आपला 100% गोल्स नाही आत्ता अचीव्ह झाले तर 60% गोल, 40% गोल, 30% गोल आपले अचीव्ह होतातच होतात. संघर्षातून आपला पूर्ण निगेटिव्ह कधी जन्माला आलं असं कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. संघर्षातून निश्चितपणे पॉझिटिव्हच आपल्याला पाहायला मिळतं जर तो अभ्यासूपणे केला संघर्ष असेल तर. एक हॅलो, यस कॉम्रेड बोला. हां, एक प्रश्न बॉक्समध्ये टाकलाय बघा, ते नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी कोणती म्हणून, तो सोशल डायलेमा म्हणून आहे बघा नेटफ्लिक्सवरती. म्हणजे इथं मी कशा रीतीने लोकांना म्हणजे प्रोपागेंडा मशिनरी कशा रीतीने तयार केली जाते इथं सांगायला वेळ नाही आपल्याला, पण तो सोशल डायलेमा नेटफ्लिक्सवरती सर्वांनी आवर्जून बघा. कॉम्रेड, एक प्रश्न आहे. खरं तर हा प्रश्न जेव्हा जेव्हा डाव्या चळवळीतली कोणी व्यक्ती कामगारांच्या हितांविषयी, अधिकारांविषयी जेव्हा बोलत असतं तेव्हा एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो की ज्या ठिकाणी तुम्ही सत्तेत होतात, ज्या ठिकाणी डावे सत्तेमध्ये होते, उदाहरणार्थ रशियाचं उदाहरण दिलं जातं किंवा चीनचं उदाहरण दिलं जातं, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही सत्तेमध्ये आहात तर त्या ठिकाणी कामगारांच्या कायद्यांची काय परिस्थिती, त्यांच्या अधिकारांविषयीची काय परिस्थिती आहे, असा एक प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. त्याविषयी आपण कृपया बोलू शकाल का? नाही, हे पहा, आपण समजून घेतलं पाहिजे की चीनमध्ये तिथली जी CPC आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, याच्या एकूण जी काही त्यांनी धोरणं आता 1978 नंतर, खास करून माओच्या मृत्यूनंतर जे डेंग जाओपिंग जे होते खास करून, तर त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही धोरणं आखलेली आहेत ती धोरणं भांडवलवादी, बाजार केंद्रित आहेत की ती साम्यवादी आहेत, समाजवादी आहेत, अशा दृष्टीने जगभर चर्चेचा तो विषय आहे. फक्त तुम्ही समजून घेतले पाहिजे काही ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. उदाहरणार्थ मी 2011 मध्ये ह्याच्यामध्ये चीनमध्ये गेलो होतो, तर तिथे जमिनीची जी मालकी आहे ती सरकारकडे आहे. म्हणजे इथं 10,000 एकर रायगडमध्ये जसं ह्यांना दिली जाते, अंबानीला दिली गेली होती, अर्थात लोकांनी लढून ती घेतली, तर इथं काही नाही. तिथं तुम्हाला सरकारकडे अर्ज करून तुम्ही ती लीजवरती भाड्याने घेऊ शकता. जास्तीत 70 वर्षाच्या कराराने तुम्हाला भाड्याने मिळते, पण ती मालकी जी ॲट द एंड फंडामेंटली मालकी जी आहे ती सरकारची आहे. गुगलचं आहे, गुगल किंवा या प्रचाराचं तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे कामगारांच्या बद्दलचं काही जाणीवा निर्माण करायचा प्रयत्न जर आपण करत असू तर आपल्यामध्ये अस्मितांच्या नावाखाली भांडणं पेटवली जातात.
आणि आपल्यामध्ये असं काय म्हणता येईल शंकेचं वातावरण निर्माण करून हिंसा घडवली जाते आणि गृहयुद्धासारखी परिस्थिती तयार करतात. तर गुगल सारख्या कंपनीला अनेक कंपन्या ज्या येतात भारतामध्ये हे जे सांगतात कामगार कायदे शिथिल करा, कामगारांचे हक्क काढून घ्या, म्हणजे मग इथे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक वाढेल भारतामध्ये. पण चीननं तसं केलेलं नाही. चीननं आपली अर्थव्यवस्था कित्येक वर्ष अगोदर स्ट्रॉंग केली. म्हणजे तिथली डोमेस्टिक अर्थव्यवस्था जी आहे ती सेल्फ रिलायंट केली आणि मग पूर्ण अटीत घालून बाहेरच्या कंपन्यांना मग बोलवलं. उदाहरणार्थ गुगल सारखी कंपनी जी आहे, गुगल सारख्या कंपनीला भारतात हे कुठेही अटीवरती काम दिलं जात नाही, पण प्रवेश दिलेला नाही आहे. पण चीनमध्ये गुगलला फिल्टर गुगल आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मी तिथला चीनमधला एक इंटरप्रेटर कार्यकर्ता होता, त्याच्यासमोर मी चेक केलं, गुगल असेल बाकी सगळं असेल, तर त्याच्यामध्ये पॉर्न साईट्स गुगलवरती तुम्ही सर्च केल्या तर त्याच्यात तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला व्हायलेंट कंटेंट मिळणार नाही, तुम्हाला वेगळा धार्मिक कलह निर्माण करणारा कंटेंट मिळणार नाही. म्हणजे सरकारनं काय सांगितलं की फिल्टर्ड गुगल. तुम्हाला जर गुगलला यायचं असेल चीनमध्ये तर इथं या. आता फक्त कामगार कायद्यांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात तर कदाचित आपल्या तिथेही लोकांच्या मागण्या सुरू असतात कामगार कायद्यांच्या बद्दलच्या, तिथल्याही सरकारशी सुरू असतात. आणि तिथं काय कम्युनिस्ट सरकार एकदा स्थापन झालं म्हणजे काही सगळा संघर्ष संपला असं नाही आहे. तो संघर्षातून अर्थातच काय की भांडवलशहांच्या विरोधात तिथं कामगार कायदे निश्चितपणे चांगले, जिथं जिथं तुम्हाला व्हिएतनाम असेल, क्युबा असेल, या सगळ्या ठिकाणी आपला रशिया सोव्हिएत युनियनच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने कामगारांना सार्वजनिक वितरण व्यवस्था होती, चांगल्या रीतीने कामगारांना सोयीसुविधा, सामाजिक सुरक्षितता खास करून या होत्या. मला फक्त एक तुम्हाला छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे, म्हणजे प्रश्न नाही आहे पण तुम्हाला एक सजेस्ट करायचं आहे की माणसांच्या जेव्हा गरजा असतात की नाही, जेव्हा त्याच्या आरोग्याची सुविधा पूर्ण सरकारीकरण होतं, शिक्षणाची सुविधा ती पूर्ण सरकारीकरण होतं, या ज्या गोष्टी किंवा माणसाला मिळणारं अन्न जे आहे हे अन्न तुम्हाला सारण रेशनच्या माध्यमातून सारण वितरण व्यवस्थेतून दिलं जातं. तर जेव्हा सरकार या पॉलिसी आखतं तेव्हा तुम्हाला 2-2 लाख 3-3 लाख पगाराची गरज उरत नाही. तर त्या गोष्टी या सगळ्या समाजवादी देशांमध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण त्या सगळ्या देशांना पूर्णपणे ह्या भांडवली ज्या काही मोठे देश होते ज्यांनी अर्थात भांडवलशाही स्पॉन्सर केली, त्या सगळ्यांनी अशा समाजवादी कम्युनिस्ट देशांवरती मोठे बाहेरून आंतरराष्ट्रीय कुरघोड्या केलेल्या आहेत, शीतयुद्ध केलेलं आहे, हल्ले केलेले आहेत, त्या देशाचे तुकडे पाडलेले आहेत. आणि तोच म्हणजे कामगार कायद्यांच्या बद्दलच्या श्रमिकांच्या त्यांना न्याय मिळवून द्यायचा एकीकडे प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे बाहेरचं हल्ले झेपायचे, अशी मोठी तिहेरी चारी बाजूनी संघर्ष या वेगळ्या समाजवादी आणि कम्युनिस्ट सरकारांना त्या काळात करावा लागला आणि अजून देखील करायला लागतोय. व्हेनेझुएलामध्ये आता पुरोगामी समाजवादी प्रकारचं एक मोठं बोलेव्हियन रिव्हॉल्युशन, त्याच्या अंब्रेला खाली एक मोठं सरकार आहे ज्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी पण आहे. पण तिथं काय लक्षात आलं की त्यांनी नॅशनलायझेशन केलं, गरिबी कमी करण्याचा प्रयत्न केला, पण अमेरिकेने आता परत हल्ले वाढवले आणि पुन्हा तिथल्या नागरिकांना आता त्रास होतोय. सगळ्या सुविधा मिळायचा, रोजगार मिळायचा, त्यांना दररोजच्या जेवणाची सुविधा, औषधांची खास करून सुविधा, म्हणजे असे प्रश्न बाहेरून तयार होत केले जातात. आणि त्यामुळं त्याची जी जबाबदारी आहे ती पुन्हा तिथल्या सरकारवर टाकली जाते. म्हणजे ब्लॉकेड वाढवायचा, क्युबावरती ब्लॉकेड वाढवलेला आहे, व्हिएतनामवरती ब्लॉकेड वाढवायचा, आणि जेव्हा तिथलं सरकार त्रस्त होतं, धडपडतं ह्या चांगल्या सुविधा जनतेला द्यायला, तेव्हा पुन्हा त्याची जबाबदारी आणि दोष त्या स्थानिक सरकारवर टाकायचा, असं एक आंतरराष्ट्रीय कट कारस्थान असतं. हे पण समजून घेतलं पाहिजे. पण सोव्हिएत युनियनमध्ये निश्चितपणे भारतात आत्ता जे काही कामगार शोषण आहे तसं अजिबात शोषण नव्हतं. चीनमध्ये देखील भारतात आत्ता ज्या पद्धतीनं सुरू आहे निश्चितपणे तशा रीतीने नाही आहे. अनेक चांगल्या इनिशिएटिव्ह घेतले आहेत. अर्थात त्या समाधानकारक आहे असं अजिबात आम्ही म्हणत नाही आहे. त्याच्यात पण सुधारणेला वाव आहे. आणि जेव्हा आपण समाजवाद साम्यवाद म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला सातत्याने संघर्षाकडे आपल्याकडे समतेकडे वाटचाल करावी लागते. तो बाह्य संघर्ष असतो आणि तो अंतर्गत संघर्ष देखील असतो. धन्यवाद कॉम्रेड. कॉम्रेड, एक शेवटचा प्रश्न, आपण मला वाटतं वेळेची कमतरता देखील आहे, आपण एक शेवटचा प्रश्न घेऊयात. खरं तर हा प्रश्न कामगार संघटना म्हणून आहे की आपण कामगार संघटना मिनिमम वेजेससाठी
भांडत असतो. आणि प्रश्न असा आहे की जे फुल टाइमर कार्यकर्ते काम करतात डाव्या पक्षामध्ये संघटनेमध्ये, त्या कार्यकर्त्यांना देखील किमान वेतन 21,000 रुपये मिळायला हवं. अशा प्रकारचं एक इथे म्हणजे एक प्रश्न पण आहे आणि अपेक्षा देखील व्यक्त केलेली आहे. तर त्याविषयी आपण काही बोलू इच्छितात का? हा अ, त- आपण पहा की जे कार्यकर्ते कामगार चळवळीच्या फ्रंटवरती त्या ठिकाणी स्वतः योगदान देतात, ते प्राथमिकदृष्ट्या हे व्हॉलेंटरी असतं, स्वतः इच्छेने देत असतात. ते त्या ठिकाणी कंपनी म्हणून कामाला नसतात किंवा तिथे संघटना म्हणजे कंपनी नव्हे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर त्या ठिकाणी त्यांना पगार किंवा वेतन ही गोष्ट अस्तित्वात नसते किंवा असू शकत नाही. तशी म्हणजे त्याला रिसोर्सेस तेवढे नसतात. जिथं आहेत रिसोर्सेस तिथं, आता उदाहरणार्थ बँक कर्मचाऱ्यांची संघटना आहे, तिथं चांगल्या प्रकारे रिसोर्सेस आहेत. जर संघटनेचं ऑफिस असेल, तिथं कोणी जरी कामाला असेल तर निश्चितपणे त्याला किमान समान वेतन दिलं जातं. पण एखादं समजा अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संघटना आहे, आशा वर्कर संघटना आहे, त्या ठिकाणी मी पण काम करतो. समजा मी बाहेर माझा व्यवसाय शिक्षक म्हणून आहे, तिथं मला 60,000 पगार मिळतो. पण मला अंगणवाडी किंवा फेरीवाले किंवा बांधकाम कामगार असेल किंवा आशा कर्मचारी आहेत, ती काही कंपनी नाही मी तिथे काम करायला. मी तिथे माझी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना तिथे माझी सेवा देतोय. माझा उदरनिर्वाहाचं मी साधन दुसरं काहीतरी ब्रेड अँड बटर जे आहे ते तयार करून ठेवलेलं आहे. आणि वॉरंटी जेव्हा तिथे दिलं जातं तेव्हा ते वगैरे लागू करण्याचा मुद्दा नाही आहे. पण मला निश्चितपणे माहिती आहे की जिथं जिथं शक्यता असते ज्या ज्या कामगार संघटनांमध्ये, तिथं जाणीवपूर्वक मी आमच्या डोळ्यांनी पाहिले, आम्हाला अनुभव आहे, तिथं हे किमान समान वेतन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे फॉलो केल्या जातात. आणि ह्या बाकीच्या ठिकाणी असंघटितांच्यामध्ये जिथं अडचण आहे, तिथं ज्या काही कंपनी म्हणून काही ते फॉर्मेशन नाही आहे, तिथे एखादा कार्यकर्ता व्हॉलेंटरी काम करत असतो. फक्त त्याचा तो एक करतो की प्रवासाचा खर्च घ्यावा आणि काही कार्यक्रम आयोजनाचा खर्च घ्यावा, एवढ्या त्या गोष्टी नो प्रॉफिट नो लॉसवर कदाचित करत असतो किंवा प्रवास खर्च म्हणून काही 1,000 रुपये तो घेत असतो. अशी एक तरतूद अंडरस्टँडिंग असतं. तिथे तुम्ही या गोष्टी अप्लाय करून चालतात. तुम्ही म्हणाल की भगतसिंग लढत होता स्वातंत्र्य चळवळीसाठी, तर त्याने किती मानधन घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे जिथं आपण व्हॉलेंटरीली योगदान देतोय, सामाजिक सेवा बजावतोय, तिथं आपण ह्या गोष्टी अप्लाय करून चालणार नाहीये. हां, जो स्वतः फक्त कामाला आलेला आहे की ज्याला वर्ग जाणीवेशी, वर्ग संघर्षाशी, समाजातल्या बदलाशी, समता स्थापित करण्याशी, सामाजिक न्यायाशी काही संबंध नाही आहे, तो कामाला आलेला आहे, तो कामाला आलेला, त्याची तरतूद तिथं केली जाते. अशी उदाहरणं कमी आहेत. हॅलो. हा कॉम्रेड, थँक्यू सो मच कॉम्रेड. आपण जवळपास 1.5 तास झालाय, 1.5 तास आपण सर्वांसोबत संवाद साधताय. आपण आजच्या या व्याख्यानामध्ये वक्ते म्हणून आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. खरं तर हा जो विषय हा खूप हॉट टॉपिक होता. नुकतेच कामगार कायद्यांवरचे हल्ले सरकारने अधिक जोरदारपणे सुरू केले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी यामागचा नेमका विचार काय, की ज्या विचारामुळे खऱ्या अर्थाने कामगार संघटनांवर मोठ्या प्रमाणावर हॅलो, माझा आवाज येतोय? हा, येतोय विराज बोल. येस कॉम्रेड, खूप खूप धन्यवाद आपलं की आपण या विषयावर खूप सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये मांडणी केली आहे. आणि या मांडणीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षात देखील बऱ्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय, जो मला वाटतं की खूप महत्वाचा होता. आणि ही जी पार्श्वभूमी आहे या सर्व हल्ल्यांच्या मागची, ती समजून घेणं देखील खूप महत्वाचं होतं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण या आमच्या 82व्या पुष्पामध्ये व्याख्यानमालेच्या सहभागी झालात. खरं तर या व्याख्यानमालेचं एक कन्सिस्टन्सी आहे, ही कन्सिस्टन्सी टिकून राहायला हवी यासाठी आम्ही सर्वच व्याख्यानमालेमध्ये सहभागी संस्था संघटना प्रयत्न करतोय.
आणि या व्याख्यानात मालेचं 82 पुष्प आपण या ठिकाणी भूषवलं आहे, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी सर्व उपस्थित श्रोत्यांचं सहकार्यांचं देखील खूप 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 आभार व्यक्त करतो. आणि या पूर्ण व्याख्यानमालेचं जे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे FB ला आपण स्ट्रीमिंग केलेलं आहे. कृपया मोठ्या प्रमाणावर हे शेअर करा, अनेक आपल्या मित्रांना हे नक्की ऐकण्यासाठी द्या, अशी मी अपेक्षा करतो. आणि आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांचे. पुन्हा भेटूयात.